Shantanu? Hello, Aparna ma'am. Can we start the program? Yeah, okay, no problem. Yes, thank you so much, ma'am. Moving on to today's program, I welcome all the dignitaries who are present for this program. Especially, I welcome the President, Rotary Club of Nasik Smart City, Rotarian Aparna Maravarji, past President Sunil Saundankarji, and so many prestigious Rotarians who belong from Rotary fraternity. I welcome all of them, and I respect. I welcome all of them for this function. Also, I welcome today's chief guest, Shri Advocate Avinash Ji Bhide sir, for this program. Sir, we welcome you for this function. Now, I request today's chief guest, Avinash Bhide Ji, to join this function. Avinash sir, I request you to kindly join this function. Thank you. Thank you so much, sir, for joining this function. Now I request President Aparna Maravarji to kindly deliver her opening speech for this function. थँक्यू शंतनू. मी सगळ्यांना म्यूट करते आधी आणि मग आपण प्रोग्राम स्टार्ट करू. नमस्कार, मी रोटरी प्रेसिडेंट अपर्णा मरावर सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते. मृत्यूपत्राबद्दल एक विचित्र अढी असते माणसाच्या मनात. ते लिहिलं म्हणून माणूस लगेच मरतो असे नाही, आणि मेल्याशिवाय मृत्यूपत्राला अर्थही नसतो. आणि हयात असताना यात काही कधी बदल करता येतो का, याचे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण असतात. त्यात केवळ आपल्या मालमत्तेचीच नव्हे तर बाकीच्या इच्छा अपेक्षांबद्दलही लिहिता येतं का. मला याविषयीची फारशी माहिती नाही, पण मी ऐकलंय की कधी कधी एकापेक्षा अधिक मृत्यूपत्र असतात. खरं आहे का ते? मग त्यातलं कोणतं व्हॅलिड असतं? एखाद्या व्यक्तीचं विल नसेल तर त्याच्या इस्टेटीचं पुढे काय होतं? मनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला जाते? मृत्यूपत्र, इच्छापत्र, बक्षीसपत्र सगळे एकाच माळेचे मणी आहेत का? असे अनेक प्रश्न निश्चितच सगळ्यांच्या मनात येत असणार. त्यावर मार्गदर्शन करायला आज आपल्याकडे आजचे आपले सर तज्ज्ञ भिडे सर आले आहेत. मी रोटेरियन शंतनू सौदनकर यांना विनंती करते की त्यांनी सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा आणि योग्य ते आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. ओव्हर टू रोटेरियन शंतनू. शंतनू, अनम्यूट युअर. थँक यू सो मच मॅम. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. आपण नेहमी सांगतो मॅम, रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी घराघरात आणि लोकांच्या मनामनात, हेच आपलं ब्रीद वाक्य आहे. आणि याच माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी विविध उपक्रम या माध्यमातून घेत असते. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो आहे. ऍक्च्युली सर डझंट नीड एनी इंट्रोडक्शन, पण अगदी थोडक्यात मी परिचय सरांचा करून देतो आहे. त्यांनी BSc इन मायक्रोबायोलॉजी ह्या RYK कॉलेज नाशिक मधनं पास आउट केलेलं आहे. तसंच त्यांनी LLB हे NB ठाकूर लॉ कॉलेज नाशिक इथून पास आउट केलेलं आहे. त्यांनी त्यांची जी प्रॅक्टिस आहे लॉची ती 1985 साली स्टार्ट केली आहे अंडर द गायडन्स ऑफ ॲडव्होकेट लेट श्री JB भिडे सर, की जे सर्वात मोठे असे विधितज्ञ होते. Also, he has been very eminent in criminal law. He has conducted various trials in various civil and criminal courts in Nasik district, also in Pune, Nandurbar, Thule, and Union Territory of Daman. His laws, anti-corruption laws, and many more prenatal diagnostic techniques. Act 1994. Also in medical negligence, consumer cases,
related to negligence and cases under Maharashtra Control of Organization Crime Act 1999 and Maharashtra Protection of Interest and Depositors Act 1999. His non-litigation and social life includes he says that he is regularly consulted by numerous companies, industries, and individuals of legal advice and for reviewing agreements and contracts. He has also conducted series of lectures on criminal laws, including topics such as evidence of act, criminal procedures for courts. In 2009, he was authorized and he has published a book called Practical Hints for Criminal Trials, and it has been helpful for many advocates. Also in 2020, जे आपण 2020 इयर म्हणतो की जे पॅन्डेमिक इयर आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन बुक पब्लिश केलं आहे ज्याला आपण म्हणतो सुखांत जीवनाचा. याच्यामध्ये त्यांनी बरेच साऱ्या गोष्टींमध्ये एनलायटन केलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरेच साऱ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या डिलिव्हर केलेल्या आहेत, स्पेशली जे लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना. The said book is non-profit initiative for terminally ill patients and their families to help them in process of loss of their loved ones in peaceful manners. जे खूप सारं इम्पॉर्टंट आहे, जे आपण बघतो की 2020 मध्ये बरेच सारे आपण पेशंट्स बघतो जे अँझायटी आणि डिप्रेशन मध्ये गेलेले होते. त्यांच्यासाठी नक्कीच हे जे बुक आहे ते खूप सारं महत्वाचं ठरणार आहे. ऑल्सो इज इलेक्टेड मेंबर फॉर बार ऑफ काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा फ्रॉम 2010 to 2020 and thereafter got re-elected for the consecutive terms in 2019 and 2024, 2015 and once again thereafter 2020 and 2020. Serving as the Vice Chairman and Governing Council member of the Central Hindu Military Education Society Nasik, that is Bhosla Military School and College from 2005 to till date. म्हणजे 2015 पासून ते 2020 पर्यंत आजपर्यंत जो त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये ते काउन्सिलिंग करता आहेत आणि ते ॲडव्होकेट आहेत भोसला मिलिटरी स्कूलचे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे एमिनंट असं एक स्कूल आहे आपल्या नाशिक मधलं. तसंच ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक इथले आणि ट्रस्टी आहेत गैराणे ट्रस्ट पंचवटी नाशिक इथले. असे एक एमिनंट स्पीकर आज आपल्याला लाभलेले आहेत आणि जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी नेहमी सांगतो रोटरी घराघरात आणि रोटरी मनामनात. सर आपल्यासाठी मी एवढंच म्हणू शकेल, वकीली नहीं पर देशभक्त है आप. ऐसे सारी वकीलों को मेरा शतशः रोटरी क्लब ऑफ नासिक सिटी से प्रणाम. ना ही है आपका धर्म, ना ही आपका धर्म, ना घूमना जानते हैं आप, ना फिरना जानते हैं हम वकील है, अदालत के सिवा कहीं नहीं जाते. ना घूमना जानते हैं हम, ना फिरना जानते हैं हम वकील है, अदालत के सिवा कहीं नहीं जाते. ना गाना सुना करते हैं, ना गजलें सुना करते हैं. हम वकील है, लोगों के परेशानी सुना करते हैं. अनजान लोगों के दुख दर्द कुछ ऐसे पहचान कर लेते हैं. अनजान लोगों के दुख दर्द कुछ ऐसा सुना करते हैं. हम वकील है, कागज देखकर ही सब हाल जान लेते हैं. ना गीता, ना बाइबल, ना कुरान के लिए लड़ते हैं. ना गीता, ना कुरान, ना बाइबल के लिए लड़ते हैं. हम वकील है, दंड संहिता और व्यवहार संहिता पढ़ते हैं हम. ना डिस्को जाते हैं हम, ना डेट करते हैं हम. ना डिस्को जाते हैं हम, ना डेट करते हैं हम वकील है जनाब, अक्सर घर देर से जाते हैं हम. खुद की कहानी लिखते हैं और खुद ही डायरेक्टर होते हैं हम. खुद की कहानी लिखते हैं हम, खुद ही डायरेक्टर होते हैं हम वकील है, हमारे अपने पर्दे अपने थिएटर होते हैं जनाब. हम वकील है, हमारे अपने पर्दे थिएटर होते हैं जनाब. इश्क मेहरूनी
सर्द गुलाबी और दानी पर सब रंग भप लेते हैं हम। इश्क मेहरूनी सर्द गुलाबी और दानी हम पर सब भप लेते हैं हम वकील है काले कोट के नीचे सब रंग ढक लेते हैं हम जनाब। काले कोट के नीचे सब रंग ढक लेते हैं हम जनाब। खुदा का बंदा है वो। मैं सिर्फ लास्ट में आपके लिए इतना ही कहूंगा सर, खुदा का बंदा है वो। हर शख्स से सिर्फ इंसान देखता है, हर शख्स में सिर्फ इंसान देखता है। ओवर टू यू अविनाश भिड़े सर, ओवर टू यू अविनाश भिड़े सर। अनम्यूट युअर सेल्फ प्लीज सर. शंतनू, धन्यवाद. खूप चांगली ओळख करून दिलीत आणि वकिलांची व्यथा काय असते ती पण आपण आपल्या एका छोट्याशा कवितेमध्ये सांगितली. खूप खूप आभारी आहे. सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी च्या अध्यक्ष श्रीमती मारावार, त्याचप्रमाणे इतर सर्व डायरेक्टर्स, सर्व कार्यकर्ते आणि सभासद यांचं मी या चर्चासत्रात स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला आज हा संवाद साधण्याची संधी दिली. विषय वेगळा आहे आणि मी त्यासाठी आपलं अभिनंदनही करतो, कारण हा जो विषय आहे त्या विषयावरती फारसं बोललं जात नाही, समाजामध्ये त्याचं प्रबोधनही नाही. त्यामुळे हा विषय सर्वांपर्यंत पोहोचावा ही एक आपली जी इच्छा आहे आणि त्या इच्छेतून आपण जे चर्चासत्र आपण आज आयोजित केलेलं आहे त्याबद्दल खरंच तुमचे सर्वांचे आभार आणि धन्यवाद. मगाशी मृत्यूपत्राविषयी थोडस बोललं गेलं की मृत्यूपत्र आणि त्याची माहिती, त्यातल्या अडचणी आणि शंका बऱ्याच असतात लोकांना मनामध्ये. तर आपला आजचा जो विषय आहे तो माझं जे एक पुस्तक मी आता प्रसिद्ध केलं सुखांत जीवनाचा, त्या संदर्भातला विषय आहे. थोडक्यात ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह कशा असाव्यात, ज्याला आपण शॉर्ट मध्ये लिव्हिंग विल म्हणजे काय याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे विल आणि लिव्हिंग विल या दोन मध्ये बराच फरक आहे. जे आपल्याला विल म्हणून आपल्याला जे माहिती आहे ते मृत्यूनंतर, आपल्या मृत्यूच्या पश्चात आपल्या प्रॉपर्टीचं कशी व्यवस्था लागली पाहिजे, कशी विल्हेवाट लावली गेली पाहिजे, त्याप्रमाणे ती जी आपली इच्छा असते ती इच्छा आपण लिहून ठेवतो मृत्यूपत्रामध्ये आणि मृत्यू झाल्यानंतर मग त्या मृत्यूपत्राला इफेक्ट मिळतो. आजचा आपला जो सब्जेक्ट आहे तो लिव्हिंग विल आहे. म्हणजे मृत्यू होण्याच्या आधी त्या माणसाच्या जीवनामध्येच, तो जिवंत असतानाच त्याची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे कुठली तरी एखादी गोष्ट व्हावी असं ह्याचं हे स्वरूप आहे. त्यामुळे फरक असा आहे की विल मध्ये मृत्यूनंतर ती कार्यवाही होते, लिव्हिंग विल मध्ये मृत्यूच्या आधी त्याची कार्यवाही व्हावी अशी त्या माणसाची इच्छा असते, लिहून ठेवणाऱ्या माणसाची. त्यामुळे मृत्यू हा असा विषय आहे की त्याबद्दल आपण खूप कमी बोलतो आणि एक तो टाबू म्हणून एक सब्जेक्ट आपण तो मानतो आणि त्याविषयी बोलणं काही वेळेला भीतीपोटी असतं, काही वेळेला आपण कशाला बोलायचं असा एक विषय असतो. त्यामुळे प्रत्येकाला तो अटळ आहे. म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा शेवटी मृत्यू हा ठरलेला आहे. फक्त तो कधी होणार आहे आणि तो कशा पद्धतीने होणार आहे हे तुम्हाला माहिती नसतं, कोणालाच माहित नसतं. आणि त्यामुळे त्याविषयी बोलणं टाळलं जातं. ते आपल्या हातात पण नाही. मृत्यू कसा यावा हे खरंच आपल्या हातात नाही. कधी कधी एखादी अनफॉर्च्युनेट घटना घडते, ऍक्सिडेंट होतो, त्याच्यामध्ये होतो, एखाद्या व्हायलन्स मध्ये काही वेळेला एखादा माणूस प्राण गमावतो, नॅचरली मरतो किंवा आजारपणामध्ये त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे तो कशा पद्धतीने मृत्यू येईल हे आपल्या हातात नाही. परंतु मृत्यू येईपर्यंत कसं जीवन जगावं हे मात्र आपल्या नक्की हातात आहे. आणि त्याच्याबद्दल खूप काही लिहिलं गेलेलं आहे, बोललं गेलेलं आहे. परंतु हा जो विषय आहे सुखांत जीवनाच्या या पुस्तकामध्ये मांडलेला, त्याविषयी मात्र खरंच प्रबोधन फार कमी आहे.
2 वर्षापूर्वी एक डॉक्टर्स म्हणजे डॉक्टर्स मित्रांनी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं पॅलिएटिव्ह केअर वरती. म्हणजे जी रुग्ण असतात त्यांची देखभाल कशी केली पाहिजे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, अशा स्वरूपाचा तो विषय होता. आणि एक कायद्यातले त्यातल्या तरतुदी म्हणून मला त्या पॅनेलचा एक मेंबर मी त्या वेळेला झालो आणि मला ती संधी मिळाली. आणि त्या चर्चासत्राची तयारी करताना जी मी काही कायद्यातल्या कोणत्या कोणत्या तरतुदी ह्या संदर्भामध्ये आहेत हे जेव्हा बघत होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की इच्छामरण किंवा दयामरण यावरती कायदा नाही आणि तो गुन्हा आहे. म्हणजे दयामरणासाठी म्हणून मी याचिका दाखल केली तर मेहरबान हायकोर्ट किंवा मेहरबान सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत अशा बऱ्याच याचिका ह्या केवळ कायदा अस्तित्वात नाही म्हणून त्या रद्द केलेल्या आहेत, खारिज केलेल्या आहेत. आपल्या पुढे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. नर्स ज्या शानबाग म्हणून नर्स होत्या, तर त्यांचं एक अतिशय उत्तम उदाहरण आपल्या पुढे आहे. त्या जेव्हा नर्स म्हणून काम करत असताना काही घटना घडते, त्यांच्या शरीराविरुद्ध व्हायलन्स होतो आणि त्याच्यामध्ये त्या कोमात जातात आणि नंतर अनेक वर्ष अशा कोमॅटो स्थितीमध्ये या नर्स अरुणा शानबाग यांनी जीवन व्यतीत केलेलं. तर त्याला जीवन व्यतीत करणं म्हणतात की काय म्हणत नाही, परंतु त्या जिवंत होत्या. त्यांच्यासाठी म्हणून बऱ्याच वेळेला दयामरणाचा अर्ज दाखल केला होता, अगदी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत तो रिजेक्ट झाला. त्यामुळे इच्छामरण किंवा दयामरण याचा कायदा नाही. परंतु एक विचार असं मनामध्ये आला की जेव्हा एखादा रुग्ण एखाद्या गंभीर आजाराने आजारी असतो, त्यावेळेला नॅचरली तो रुग्ण किंवा त्याचे सर्व नातेवाईक किंवा आजूबाजूला असलेले स्नेही मित्र हे प्रयत्न करत असतात की याचा जो काही त्रास होतो, याला जो काही रोग झालेला आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात, खर्चही खूप केला जातो. परंतु काही वेळेला अशी परिस्थिती येते की तो आजार जो असतो तो अशा स्टेजला जातो की आता याच्या पुढे कितीही ऑपरेशन्स केली, कितीही औषधोपचार केले, कितीही मोठा खर्च केला तरी सुद्धा तो आजार बरा होणारा नसतो. त्या आजारातून तो पेशंट काही बरा होणार नाही अशी एक स्टेज कधीतरी येते कोणत्या तरी एखाद्या रुग्णाच्या आयुष्यामध्ये. आणि मग त्यावेळेला ती जी एक मानसिकता असते त्या रुग्णाची असते, त्याच्या नातेवाईकांची असते, त्याला मदत करणाऱ्या लोकांची असते, ट्रीटमेंट देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची असते, ती जी एक मानसिकता असते ती फार विचित्र असते आणि ती काही वेळेला जीवघेणी पण असते. आपण एक उदाहरण घेऊया. म्हणून मी मगाशी जो खुलासा केला तो म्हणून की हा विषय वेगळा आहे. मृत्यू नंतर काय होईल असा विषय नाही, तर मृत्यू होण्याआधी आपण कसं जीवन जगलं पाहिजे याची आपली काहीतरी इच्छा असते. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपला जो काही मृत्यू जेव्हा केव्हा येणार आहे तो शांततेत यावा, फारसा व्हायलन्स किंवा काही अनटोवर्ड्स इन्सिडेंट्स काही घडू नयेत आणि शांतपणे मृत्यू यावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु ते आपल्या हातातही नसतं, पण त्याच्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आणि म्हणून आपण एक आता हे उदाहरण घेतलं की एखादा माणूस, स्त्री किंवा पुरुष, हा फॉर एक्झाम्पल कॅन्सरने आजारी झालेला आहे आणि आता ऍडव्हान्स इतकं झालेलं आहे मेडिकल फील्ड की कोणताही आजार असला तरी सुद्धा तो बरा होण्याची ताकद या मेडिकल फील्डमध्ये आहे आणि ते चांगलं आहे. म्हणजे मानवाने जे शोध लावलेले आहेत आतापर्यंत त्याचा तो फायदा नक्की मिळतो लोकांना. हा कोविड पिरियड जर सोडून दिला, कारण हे सर्वच नवीन आहे, त्याच्यावरती लस नाहीये, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय असायला पाहिजे हे माहिती नाही, त्यामुळे हा एक चाचपडण्याचा हा पिरियड सोडून दिला तर बाकीचे जे रोग आहेत आपल्याला नेहमी होणारे आणि मनुष्याला सतावणारे त्याच्यावरती नक्कीच औषध उपचार आहे आणि तो प्रयत्न केलाच पाहिजे. परंतु कॅन्सर सारखे रोग काही वेळेला 2 वर्षांनी 3 वर्षांनी योग्य ती ट्रीटमेंट योग्य वेळेला मिळाली तर ते नक्की बरे होतात. परंतु काही वेळेला तो रोग पसरत जातो, संपूर्ण शरीरात पसरतो, काही वेळेला मेंदूमध्ये पसरतो आणि मग केवळ एक यांत्रिकता त्या ट्रीटमेंटमध्ये येते आणि मग जी त्याचे नातेवाईक असतात ते नातेवाईक मॅक्झिमम प्रयत्न करत असतात, कारण तो त्यांचा जीवाभावाचा माणूस कोणतरी आतमध्ये आयसीयू मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो आणि मृत्यूशी झगडत असतो. त्यामुळे मॅक्झिमम जेवढं म्हणून माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करीन, तेवढे औषधोपचार चांगल्यात चांगले उत्तमात उत्तम देईन, परंतु या माणसाला मी वाचवीन असा एक स्वरूप, असं एक मानसिकता नातेवाईकांची आणि मित्रमंडळींची असते.
दुसऱ्या बाजूने जर आपण बघायला गेलो तर तो मनुष्य ज्याला हा सगळा आजार झालेला असतो त्याची मानसिकता काय असते हे पण बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊया की एखादा माणूस जो जीवनभर काम करतोय, कष्ट करतोय, अतिशय यशस्वी झालेला आहे, एक समाजामध्ये त्याला एक चांगलं स्थान मिळालेलं आहे. एक्झाम्पल घेऊया, आपण एखाद्या फॅक्टरीचा मालक आहे तर त्याच्या हातीखाली 300-400 लोक काम करत असतात. त्यांचा तो तारणहार असतो. त्याच्या सगळ्या त्याच्यावरती त्याची ही सगळी इतकी कुटुंब अवलंबून असतात, पोट भरत असतात. आणि एक त्याचा एक मानसिकता तयार झालेली असते की हो, मी आज जीवनामध्ये काहीतरी केलं. त्याचप्रमाणे त्याच्याकडे सुद्धा समाज, त्याचे नातेवाईक, जवळचे लोक त्याची त्या दृष्टीनेच त्याच्याकडे बघत असतात. परंतु काही वेळेला असा माणूस आजारी होतो आणि त्याचा आजार खूप बळावत जातो. आणि मग अशी स्टेज येते ज्याला टर्मिनली इल पेशंट म्हणतात, की आता काही किती औषध उपचार केला तरी सुद्धा तो बरा होणार नाहीये. आणि अशा स्टेजला तो माणूस पोचतो. काही वेळेला इतका हतबल झालेला असतो की त्याला साधं पाणी द्यायचं म्हटलं तरी तो त्याला स्वतःच्या हाताने तो घेऊ शकत नाही. नैसर्गिक क्रिया करायच्या झाल्या तर तो त्याच्या स्वतःच्या स्वतः करू शकत नाही. अन्न ग्रहण करायचं झालं तर, कपडे बदलायचे झाले तर, स्पंजिंग सगळंच त्याला त्या दुसऱ्यांवरती तो अवलंबून होतो. अशा ह्या माणसाची मानसिकता काय असेल? आणि आपण जो माणूस जीवनभर बघतोय की अरे तो किती सगळ्यांचं भलं करतोय, समाजामध्ये त्याचं एक स्थान आहे, आणि असा माणूस रुग्णशय्येवरती खितपत निश्चल पडलेला आहे, हतबल झालेला आहे, हेल्पलेस झालेला आहे, हे त्याचे जवळचे नातेवाईक, त्याची पत्नी असेल, त्याचा नवरा असेल, मुलं असतील, मुलगी असतील किंवा आणखीन जवळचे नातेवाईक असतील, हे सगळे बघत असतात. आणि त्यांची ती मानसिकता काय असेल, ह्या दोन गोष्टी आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याचा विचार, ज्याची चर्चा समाजामध्ये होत नाही. आणि ते त्यावेळेला मला ते जाणवलं. आणि नंतर मी बराच प्रयत्न केला त्यावेळी विषयी काही आपल्याला मिळतंय का, परंतु कायद्यातल्या तशा काही तरतुदी नसल्यामुळे अशा पेशंटची ज्याला आपण मराठीमध्ये अगदी कुत्तरओढ म्हणतो त्याप्रमाणे त्याची कुत्तरओढ होते. काही वेळेला इतके प्रयोग त्याच्यावरती केले जातात की ते त्या शरीराची, त्या माणसाच्या शरीराची प्रयोगशाळा होते. हे झालं आपण मानसिकता आपण बघतोय. त्या माणसाला प्रत्यक्ष किती वेदना होत असतील याचं आपण कधी गणित घालत नाही. सुया असंख्य टोचल्या जातात, ती दोन्ही हातांना त्या सलाईन जोडलेल्या असतात, आणखी नाकातून, घशातून नळ्यात आतमध्ये टाकलेल्या असतात. आणि हे सगळं त्याच्या मनात चाललेलं असणार की मी काय जीवन जगलेलो आहे, माझ्यावरती सगळेजण अवलंबून होते, मी इतक्या लोकांना मदत केलेली आहे, मला त्याचा अभिमान आहे, आणि आज मात्र मी इथे खितपत पडलोय आणि दुसऱ्यांवरती मी अवलंबून आहे आणि मी काहीच करू शकत नाही, आय एम हेल्पलेस. ती त्याची मानसिकता. त्याला होणाऱ्या शारीरिक यातना, आणि त्याची मानसिकता लक्षात घेऊन त्याच्या नातेवाईकांच्या होणाऱ्या त्यांना होणारे दुःख, मानसिक यातना, हे खरंच बघवत नाही, आणि ते सहन करणं केवळ अशक्य होतं. यामध्ये आपण मानसिक आणि शारीरिक यातनांचा विचार करतोय, यावेळेला आपण उत्पन्नाचा किंवा खर्चाचा विचार केलेलाच नाही. तो खर्चाचाही विचार करणं गरजेचं आहे. एखादा रुग्ण असा असतो की त्याचं कुटुंब अतिशय सक्षम असतं, सधन असतं, त्यामुळे कितीही खर्च केला तरी सुद्धा त्यांना तसा फरक पडत नाही. परंतु काही वेळेला काही लोकांची, काही कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते आणि खर्च तर करावाच लागतो, कारण पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो, त्याला बरं करायचं असतं. आणि तो जे एक ओढाताण होते त्या कुटुंबियांची, आणि जर आर्थिक परिस्थिती चांगली नसते तर काही वेळेला केवळ प्रेमापोटी, की आपला माणूस आहे त्याला जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट मिळायला पाहिजे, ह्या केवळ प्रेमापोटी आणि इच्छेपोटी मग कर्ज पण काढलं जातं. आपलं घरदाण, शेती, प्लॉट असेल किंवा आणखीन काही वस्तू असतील तर त्या गहाण ठेवल्या जातात आणि कर्ज काढलं जातं. हे सगळ्या गोष्टी जर तो पेशंट बरा होण्याच्या परिस्थितीत असेल किंवा रोग तो बळावलेला नसेल तर ते नक्की उपयोगी पण पडतं आणि तो पेशंट त्या आजारातून बराही होतो. परंतु ज्या वेळेला अशी स्टेज येते की आता कितीही उपचार केले, कितीही ऑपरेशन्स केली तरी हा पेशंट याच्यातून बरा होणार नाहीये, परंतु तरी सुद्धा जर आपण त्याला ट्रीटमेंट ही देत राहिलो तर मात्र त्या पेशंटच्या यातना, शारीरिक, मानसिक, नातेवाईकांच्या शारीरिक आणि मानसिक यातना, कुटुंबाची होणारी कुत्तरओढ, आणि जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर कर्ज काढले तर तो डोंगर, आणि एवढं करूनही तो पेशंट वाचतच नाही. काही वेळेला महिन्यांनी, 2 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी तो त्या आजारामध्ये मृत्यू पावतो.
आणि मग तो मृत्यू पावल्यानंतर त्या कुटुंबाचं जे हाल होतात, ज्यांनी कर्ज काढलेलं असतं, एखाद्या वेळेस त्यांच्या घरामध्ये शिकणारी मुलं असतात, काही वेळेला लग्न होणारी किंवा लग्नाच्या वयात येणारी मुली असतात, आणि मग कर्जाचा डोंगर असतो, माणूस तो आपल्यातून निघून गेलेला असतो. ह्या सगळा विचार या संदर्भातलं प्रबोधन समाजामध्ये होत नाही, त्याच्या संदर्भात बोललं जात नाही, कारण हा विषयच असा आहे. आणि हा विषय त्यावेळेला बोलला तर तो लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये ते कुटुंब नसतं. आणि म्हणून हा विचार एक डोक्यामध्ये आला की ह्या संदर्भामध्ये आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, जेणेकरून हे सर्व लोकांना उपयोगी पडेल. आणि हा सगळा विचार करत असताना 2018 मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचने एक अतिशय उत्तम जजमेंट जे दिलेलं आहे ते माझ्या वाचण्यात आलं. मित्रांनो, बघा, लक्षात घ्या की जेव्हा आम्ही वकील मंडळी ही सगळी जजमेंट्स वाचत असतो, हायकोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची, त्यावेळेला ती जजमेंट्स, त्यामध्ये दिलेला जो डायरेक्टिव्ह असतं, जे लेट डाऊन केलेले असतात लॉज, ते आमच्या हातातल्या केसमध्ये कसे उपयोगी पडतील या दृष्टीने ते बघितले जातात. काही लँडमार्क जजमेंट्स अशी असतात की जी सामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी असतात. पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये किंवा आता सोशल मीडियावरती, टीव्ही चॅनेल्सवरती त्याच्या बातम्या पण येतात 1 दिवस किंवा 2 दिवस, परंतु त्यानंतर ते मरतो. सामान्य लोकांना हे जजमेंट वाचणं किंवा अशक्य असतं, कारण नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की हे जे जजमेंट आहे याच्यामध्ये मेहरबान सुप्रीम कोर्टाने हे लिव्हिंग विल ही कन्सेप्ट ही घालून दिलेली आहे. तर हे जजमेंट आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हा विचार आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. या विचारातून हे एक सामाजिक उपक्रम म्हणून हे मी पुस्तक लिहिलंय. त्याबद्दल आता आपण चर्चा करतोच आहोत. तर मगाशी मी म्हटलं की एखादा रुग्ण ज्याचा आजार आता बरा न होण्याच्या स्थितीमध्ये आहे, त्याची मानसिकता, त्याला होणाऱ्या शारीरिक वेदना, त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबियांची होणारी ओढाताण, त्यांना होणाऱ्या मानसिक वेदना, खर्चाची ओढाताण, या सगळ्यांचा विचार होणं हे गरजेचं आहे. पण तो विचार आपण कधी करायचा हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही धडधाकट असताना हा विचार कराल का? नाही करणार. परंतु समजा असं आपण एखादं उदाहरण घेऊया की एखाद्या माणसाला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, अगदी प्रायमरी स्टेजला आहे, औषधोपचार सुरू झालेले आहेत. अशा वेळेला समजा त्या माणसाने जर हा विचार केला की ओके, कॅन्सर झालेला आहे, आज माझ्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली आहे, चांगला औषधोपचार मला मिळेल, मी करून घेईन आणि मी बरा पण होईन 2 वर्षांनी 3 वर्षांनी. परंतु यदा कदाचित अशी जर स्टेज आली, समजा, कारण ते आपल्या शेवटी हातात नाहीये, सायन्स आहे, अशी जर स्टेज आली की आय एम माय ब्रेन इज डेड, ब्रेन डेड ज्याला आपण म्हणतो, किंवा मी व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये गेलो की मी फक्त जिवंत आहे, नळ्या लावलेल्या आहेत, औषध श्वासोश्वास यांत्रिक चालू आहे, माझ्या घशामध्ये लिक्विड्स पोहोचवली जात आहेत, दोन्ही हातांना पायांना औषधोपचार चालू आहेत, नळ्या लावलेल्या आहेत, अशा स्टेजला मी गेलो तर मग काय? हा विचार करणं प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा प्रत्येकावरती ही पाळी, अनुभव घेण्याची पाळी आलेली आहे. कारण मी ज्यांच्या बरोबर या विषयावरती बोललो, त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या हालचालींमध्ये लगेच जाणवलं की अरे, हा माणूस याच्यातून कधीतरी गेलेला आहे. मग तो कॅन्सर असेल, अल्झायमर असेल, आणखी वेगवेगळे आजार असतील. शेवटी आजार हा शरीरामध्ये सगळीकडे पसरल्यानंतर मग तो कोणत्याही स्वरूपाचा आजार असला तरी शेवटी तो माणूस हतबल झालेला असतो. आणि म्हणून मला असं लक्षात आलं की प्रत्येक जण, प्रत्येक कुटुंब ह्या कुठल्या तरी या अनुभवातून गेलेलं असतं. नॉट नेसेसरीली तुम्हाला स्वतःला काही झालेलं असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोणाला झालेलं असेल, परंतु आपल्या दूरचे नातेवाईक असतात किंवा आपल्या मित्र असतात किंवा शेजारी पाजारी असतात, त्यांचं आपण ते बघत असतो आणि आपण विचार करत असतो की अरे, किती त्रास होतो या माणसाला. परंतु ह्या सगळ्या त्रासामध्ये त्या माणसाच्या शरीराची प्रयोगशाळा झालेली असते की ज्याचा आता उपयोग नाहीये हे माहिती असतं. काही वेळेला डॉक्टरांची पण मनस्थिती फार वाईट असते. वाईट ह्या अर्थाने की त्यांना माहिती असतं की मी हे सगळे औषधोपचार मी करतोय, परंतु ह्या औषधोपचारांचा उपयोग नाही. काही वेळेला डॉक्टर बोलून दाखवतात, जर त्या डॉक्टर आणि पेशंट मधलं रिलेशन चांगलं असेल, एकमेकांना खूप चांगले ओळखत असतील, तर डॉक्टर म्हणतात की बाबा रे, आता आम्ही सगळे हात टेकलेले आहेत, परंतु औषधोपचार तर चालू राहील, पण आम्हाला असं वाटतं की याचा काही फारसा उपयोग होणार नाही. आजच्या ऐवजी आणखी 4 दिवसांनी किंवा 2 महिन्यांनी एवढंच काय ते आहे.
परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना स्वतःला निर्णय घेता येत नाही, कारण त्यांनाही या वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रवेश करताना ओथ दिलेली असते की मॅक्झिमम मी प्रयत्न सर्व पेशंटसाठी सर्वांसाठी मी मॅक्झिमम प्रयत्न करीन. ह्या ओथने ते बांधले गेलेले असतात, त्यामुळे तेही हेल्पलेस असतात. परंतु सुचवू मात्र ते शकतात की बाबा रे एवढा सगळा ओढताना काही वेळेला बघा आपल्याला लक्षात येतं की आपण बोलता बोलता बोललं जातं की डॉक्टर म्हणाले आता यांना घरी घेऊन जा, त्यांना तुमच्या बरोबर राहू द्या, कुटुंबियांमध्ये राहू द्या. त्याचा अर्थ तो असतो की किती तुम्ही औषधोपचार आणि खर्च केला तरी उपयोग होणार नाही, तर त्याला त्याच्या माणसांबरोबर राहायला संधी द्या. कारण तो शेवटी असतो आयसीयू मध्ये. आयसीयू मधले प्रकार आपल्याला सर्वांना आता माहिती आहे. ते बंद दार असतं, त्याला चौकोनी काचा असतात आणि त्या काचेच्या मधून आपण डोकावून बघत असतो. काही वेळेला आपल्याला संधी मिळते 2 मिनिटं आतमध्ये जाण्याची, एकटं दुखतं आणि आपण लांबूनच त्या पेशंट बरोबर हात हलवून किंवा काय बरं आहे ना, ठीक व्हा, लवकर बरे व्हा. तोही म्हणतो हो हो. याच्या पलीकडे आपण त्याच्या जवळ किंवा त्याला आपण शांतता मिळेल त्याच्या मनाला किंवा शरीराला असं आपण काही करू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये रखडत राहायचं. आणि काही वेळेला असं लक्षात येतं की हे मेडिकल फील्ड जेवढा ऍडव्हान्स झालेला आहे, तर त्या ऍडव्हान्स मेडिकल फील्डचा जो उपयोग आहे तो आपण कशा पद्धतीने करून घेतो. एखाद्या आजारातून बरं होण्यासाठी आपण करून घ्यायला पाहिजेच, कारण तेवढ्यासाठीच ते असतं. परंतु आजारी माणूस अशा आजाराच्या स्टेजला गेलेला आहे की त्याचा आपण औषधोपचार देऊन केवळ मृत्यू लांबवतो आहे. ह्याच्यासाठी पण हे मेडिकल फील्ड आहे का? हे ऍडव्हान्स मेडिकल फील्ड आपण त्याचा वापर करायला पाहिजे का? हे विचार थोडेसे अवघड आहेत, बोलायला अवघड आहेत, समजून घ्यायला अवघड आहेत. परंतु ह्याची सुरुवात कुठेतरी होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मी सर्वांनाच विनंती करेन की ह्या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे ते सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य माणसांना कळेल अशा पद्धतीने मी त्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये उद्धृत केलेलं आहे. आपले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे मी काही पुस्तकं देईन, कारण हे मी सोशल वर्क म्हणून करतोय, ते छापून घेतलेलं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट मी ते सगळ्यांना देतोय. त्यामुळे मी काही 20-25 पुस्तकं मी देईन नक्की त्यांना, त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. परत आपण मूळ विषयाकडे येऊ की आपण हा विचार कधी करणं गरजेचं आहे आणि तो विचार कशा पद्धतीने करायचा. जे डायरेक्टिव्ह दिलेले आहेत निर्माण सुप्रीम कोर्टाने ती कशी आहेत आता त्याच्याबद्दल चर्चा करू. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर एखादा असा दुर्धर आजार, नेहमीचे जे आजार आहेत सर्दी पडसे खोकला याच्यामध्ये इतका विचार करण्याची गरज नाही, परंतु कॅन्सर सारखे आजार आहेत, अल्झायमर सारखे आजार आहेत किंवा मेंदूचे आजार असतात किंवा आपल्या मसल्सचे जे आजार असतात जे पुढे पसरत जाणारे असतात, पूर्ण शरीरावरती त्याचा इफेक्ट होणारा असतो, अशा स्वरूपाचे जे आजार झाले तर आपण बरं होण्याचा तर नक्कीच प्रयत्न करणार आहोत. परंतु ते करताना आपल्याला जर आपलं इच्छापत्र, वैद्यकीय इच्छापत्र आपण ज्याला मराठीमध्ये म्हणू शकतो, वैद्यकीय इच्छापत्र किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह जर आपण लिहून ठेवू शकलो तर ते नक्की उपयोग होणार आहे. आता त्याचा उपयोग कसा होणार आहे तो आपण थोड्या वेळाने त्याच्यावरती चर्चा करूया. परंतु हे ऍडव्हान्स वैद्यकीय, त्या माणसाने ज्याला हा आजार झालेला आहे त्याला त्यांनी हे लिहून ठेवायचं, ते आपण कसं आणि कुठे लिहून ठेवायचं ते आपण त्याची चर्चा करूया. किंवा हा आजार जर माझा बळावला आणि ह्या आजारामध्ये अशी जर एखादी स्टेज आली एखाद्या दिवशी की आता मला कितीही औषधोपचार झाले तरी सुद्धा मी बरा होणार नाही हे आजारात, तर त्या स्टेजला माझ्यावरती बरं होण्यासाठी म्हणून जे औषधोपचार केले जात आहेत ते थांबवावेत. ही बघा आता ही आपली इच्छा काय आहे, पूर्ण समजून उमजून घेऊन करायच्या गोष्टी आहेत. कारण त्याचे परिणाम काय होणार असतात हे आपल्याला आधीच माहिती असतं की असं जर औषधोपचार थांबवला तर आपल्याला लवकरात लवकर मृत्यू येणार आहे. परंतु येणारा मृत्यू आजारपणामुळे म्हणा किंवा नैसर्गिकपणे येणारा मृत्यू हा येणार आहे, एकदा नक्की झाल्यानंतर तो कधी 4 दिवसांनी येणार आहे का 2 महिन्यांनी येणार आहे एवढंच फक्त राहिलेलं असताना जर ट्रीटमेंट आपण घेत राहिलो तर त्या माणसाच्या शरीराची होणारी चाळण, प्रयोगशाळा, त्याच्यातून त्याला होणारे शारीरिक दुःख, आणि त्यातही मगाशी आपण उदाहरण घेतलं तर अशी जर ती व्यक्ती असेल की ज्यांनी जन्मभर समाजासाठी काहीतरी केलेलं आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती तो उभा राहिलेला होता आणि समाजासाठी काहीतरी केलेलं आहे आणि आज मात्र त्याची हतबल परिस्थिती, त्याची मानसिकता, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि जर एखाद्याने असं लिहून ठेवलं की अशी जर स्टेज आली तर माझं औषधोपचार करणारी जी औषधं आहेत, बरं होण्यासाठी म्हणून जो औषधोपचार आहे तो थांबवावा. मी जर शुद्धीत असेल
बोलू शकत असेल, चालू शकत असेल, तर मला माझ्या कुटुंबियांबरोबर राहू द्या. मला त्या आजारपणामध्ये जी होणारी शारीरिक यातना आहेत, पेन्स आहेत, ती कमीत कमी होतील. पेन किलर्स ज्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते आपल्याला वैद्यकीय लोकांना हे माहिती आहे. मी त्यातला काही एक्सपर्ट नाही. परंतु पेन किलर्स मला द्यावीत, जेणेकरून मला होणारा त्रास, शारीरिक त्रास कमी होईल. आणि मी माझे शेवटचे जे काही दिवस आहेत, 2 महिने म्हणा, 2 दिवस म्हणा किंवा आणखीन जे काही असेल ते मी माझ्या कुटुंबियांबरोबर आनंदाने घालवीन, असं इच्छा. हे वैद्यकीय इच्छापत्र जर आपल्याला लिहून ठेवता आलं, तर मगाशी आपण जे उल्लेख केले, जी चर्चा केली, ते अनेक त्रास वाचण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट, एक सामाजिक दडपण फार विचित्र गोष्ट आहे. प्रत्येक जण म्हणजे तो कुटुंबीय, ज्या कुटुंबामधला एखादा माणूस आजारी आहे, त्याचे इतर कुटुंबीय, पत्नी असेल, नवरा असेल, मुलं असतील, मुली असतील किंवा आणखीन जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील, तर हे तर प्रयत्न करणारच आहेत. परंतु त्यांची पण होणारी मानसिक ओढाताण, शारीरिक ओढाताण, माझ्यामुळे होणारा त्यांना त्रास, शेवटी त्या त्रासाचा उपयोग नाही अशी स्टेजला मी आता आलेलो आहे. त्यासाठी होणारा खर्च, माझी आर्थिक कुवत जरी असली तरी कशासाठी विनाकारण एवढा खर्च करायचा? तो खर्च जर मी दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या सामाजिक संस्थेला देता येईल का? असा जर विचार आपल्याला करता आला, तर शेवटी मेडिकल सायन्सचा उपयोग केवळ आपला येणारा मृत्यू लांबवण्यासाठी करायचा, का नॅचरल डेथ जेव्हा केव्हा येईल त्यावेळेला ती स्वीकारायची? परंतु तोपर्यंत मात्र मला वाटेल त्याप्रमाणे, जर मी खरंच शुद्धीत असलो, मी जर कोमात असलो तर प्रश्नच मिटतो सगळा. समजून घेण्याच्या परिस्थितीत नसलो तर उपयोग नाही. या कोविड सारख्या जर इन्फेक्टिव्ह डिसीज असेल तर मला घरी कोणीच परवानगी देणार नाही, माझी खूप इच्छा असली तरी. परंतु असं कुठलंही प्रकरण नसेल आणि जर मी शुद्धीमध्ये असेल, तर 4 घटका शेवटच्या मी माझ्या कुटुंबियांबरोबर मला घालू द्याव्यात. त्यांच्याबरोबर आनंदाने माझ्या नात सुना आणि यांच्याबरोबर मला आनंदाने जगू द्यावं, अशा स्वरूपाची इच्छा करणं, ह्याला हे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह किंवा वैद्यकीय इच्छापत्र म्हणतात. भारतामध्ये आता 2015 मध्ये किंवा 2005 मध्ये या संदर्भामधल्या लॉ कमिशननी एक प्रस्ताव ठेवला होता की अशा स्वरूपाचा कायदा यावा, परंतु काही ना काही कारणाने तो पारित झाला नाही. 2015 मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या लॉ कमिशनने, परंतु त्याच्यात तसा आतापर्यंत तसा कायदा पारित झालेला नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्माण सुप्रीम कोर्टाने ही डायरेक्टिव्ह लेट डाऊन केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये फार स्पष्ट म्हटलेलं आहे की जोपर्यंत या संदर्भातला कायदा, लिव्हिंग विलच्या संदर्भातला कायदा जोपर्यंत केंद्र सरकार पारित करत नाही, तोपर्यंत ही डायरेक्टिव्ह यांना इफेक्ट राहील. आणि 5 जजेस बेंचने हे जजमेंट दिलेलं असल्यामुळे हे अतिशय उपयुक्त जजमेंट आहे. त्यातल्या डायरेक्टिव्ह सर्वांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. आता हे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह किंवा वैद्यकीय इच्छापत्र म्हणजे काय, हे मगाशी मी उल्लेख केला की आपली इच्छा आहे, परंतु याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे का? कारण मी ज्या विचार केला की मला असं वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवायला पाहिजे, आणि नंतर मग हळूच माझ्या मनामध्ये विचार येतो की पण असं केल्यानंतर त्याचा कोणी जर गैरफायदा घेतला आणि मी आजारी पडलेलो याची संधी घेऊन माझे सगळे औषधोपचार थांबवून टाकले परस्पर, तर काय होईल? या भीतीपोटी सुद्धा आपण, आणि आजची मानसिकता जर समाजाची बघितली तर नथिंग रॉंग इन इट असा विचार येणं आपल्या मनामध्ये. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. याही गोष्टीचा मेहरबान सुप्रीम कोर्टाने त्या जजमेंटमध्ये खूप बारकाईने विचार केलेला आहे. त्यामुळे आपण हे लिव्हिंग विल हे लिहून ठेवणं गरजेचं आहे का? तर माझं स्पष्ट उत्तर आहे की हे खरंच गरजेचं आहे. हे नक्की गरजेचं आहे ज्या वेळेला खरंच एखादा आजार, दुर्धर आजार जो गंभीर स्वरूप घेऊ शकतो, अशा स्वरूपाचा जर आजार झाला तर त्या माणसाने नक्कीच असं वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवणं ही आता खरंच काळाची गरज झालेली आहे. हे इच्छापत्र लिहून ठेवल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते, हा एक दुसरा प्रश्न मनामध्ये येण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये स्टेजेस आहेत बऱ्याच, आणि खूप संरक्षक बाबी पण याच्यामध्ये विचार केलेला आहे. हे असं जे इच्छापत्र लिहून ठेवलं जातं तर ते व्हॉलेंटरीली, म्हणजे तुम्ही स्वतःहून लिहून ठेवताय ना, की कोणाच्या दडपणाखाली लिहून ठेवताय, याचा विचार प्रामुख्याने केला गेलेला आहे. जर ते स्वतःहून लिहून ठेवत असाल तर ते इच्छापत्र जे आहे ते 2 साक्षीदारांच्या समक्ष त्याच्यावरती सही करायची, आणि ही सही आणि 2 साक्षीदारांची सही
हे तुम्ही जिथे कुठे गावामध्ये राहताय त्या गावामध्ये जे कॉम्पिटंट आणि ज्यांना अधिकार दिलेले आहेत असे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे न्यायाधीश यांच्या समोर अशा स्वरूपाचं हे इच्छापत्र हे लिहून ठेवायचं आहे. त्यांच्या समोर जेव्हा तुम्ही सही करता त्यावेळेला त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे की त्यांनी ते इच्छापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचून हे खरंच व्हॉलेंटरीली स्वतःहून लिहिलेलं आहे ना, कोणाच्या दडपणाखाली हा इसम नाही ना, कोणी त्याला धाक दगपटशा दाखवून हे लिहून घेतलेलं नाही ना, याची ते स्वतः खात्री करतात. 2 साक्षीदार त्याची खात्री करतात आणि मग ही सगळी खात्री झाल्यानंतर त्याच्यावरती 2 साक्षीदारांसमक्ष तो इसम त्याच्यावरती सही करतो. नंतर 2 साक्षीदार त्याच्यावरती सही करतात आणि ही सगळ्या सह्या ह्या माझ्या समक्ष मी खात्री करून घेतलेली आहे असं म्हणत, असं नोंद करत हे ते न्यायाधीश त्याच्यावरती सही करतात. आता याची एक कॉपी ही ती न्यायाधीश साहेबांकडे एक कॉपी ठेवली जाते. त्याचप्रमाणे असे पण डायरेक्टिव्ह दिलेले आहेत मॅडम सुप्रीम कोर्टाने की डिजिटल फॉर्म मध्ये सुद्धा ही जी एक कॉपी आहे ती त्या न्यायाधीश यांच्याकडे ती त्यांनी मेंटेन करावी. आता ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत त्यामुळे आपण नंतर त्याची चर्चा करू. ही एक कॉपी अशी दिल्यानंतर दुसरी त्या जिल्हा म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही आहात त्या गावच्या न्यायाधीशांसमोर हे सगळं करता तर त्या जिल्हा न्यायाधीशांच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्याची एक कॉपी देणं गरजेचं आहे. त्या कार्यालयाने सुद्धा डिजिटल फॉर्म मध्ये हे इच्छापत्र, वैद्यकीय इच्छापत्र म्हणा, लिव्हिंग विल म्हणा किंवा ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह म्हणा, हे त्यांनी तिथे जतन करून ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जिथे हे शहर आहे, गाव आहे, तिथली जी कलेक्टरेट आहे किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे किंवा पंचायत समिती आहे किंवा ग्रामपंचायत आहे, तिथले जे सक्षम अधिकारी आहेत त्या सक्षम अधिकाऱ्याकडे एक प्रत ही तिथे ती ठेवायची आहे. त्याचप्रमाणे तुमचे एक फॅमिली डॉक्टर जे आहेत ज्यांचं नाव त्या इच्छापत्रामध्ये लिहिलेलं आहे त्या फॅमिली डॉक्टरकडे ही एक प्रत ठेवायची आहे आणि एखादी प्रत ही तुमच्याकडे ठेवायची म्हणजे आपल्या नातेवाईकांजवळ ठेवायची. त्याचप्रमाणे जर आपल्याला असा आजार होऊन जर हॉस्पिटलायझेशनची वेळ आली तर हॉस्पिटलायझेशन होताना जो फॉर्म भरायचा असतो त्या फॉर्म मध्ये असं मी वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवलेलं आहे, ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह माझे आहेत, हे नोंद करणं हे पण अत्यंत गरजेचं आहे. आता हे कशासाठी करतोय आपण सगळे, कारण जेव्हा अशी कधी स्टेज येते, समजा एवढं सगळं झाल्यानंतरही तो पेशंट बरा झाला आणि ठणठणीत होऊन घरी गेला तर हे इच्छापत्र एक्झिक्यूट होणारच नाही कारण ती स्टेज आलेलीच नाही. परंतु खूप औषधोपचार झाल्यानंतर सुद्धा अशी एखादी स्टेज आली की आता देर इज नो गो बॅक, ज्याला टर्मिनल इलनेस ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतो अशा स्वरूपाचा इलनेसचं स्वरूप झालेलं आहे. आपल्या या सगळ्या श्रोत्यांमध्ये डॉक्टर्स असतील तर ते नक्की सहमत होतील या संदर्भामध्ये. तर अशा स्वरूपाचं जेव्हा येतं त्यावेळेला त्या फॉर्म मध्ये लिहून ठेवलेलं असतं की मी मेडिकल डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. मग त्याला ट्रीटमेंट देणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती ही जबाबदारी येते की मग त्यांनी हे म्हणणं आणि त्या नातेवाईकांना आणि जो पेशंट शुद्धीत असेल आणि समजण्याच्या मनस्थितीत असेल, परिस्थितीत असेल तर त्याला त्या पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना हे सांगणं की बाबा रे आता अशी स्टेज आहे की किती हे केलं, औषधोपचार दिले, ऑपरेशन्स केली तरी आता हे बरं होण्याच्या परिस्थितीत नाही, कारण हा कॅन्सर फॉर एक्झाम्पल सर्व शरीरात पसरलाय, तुमच्या मेंदूतही पसरलेला आहे आणि हे पुन्हा पुन्हा ते येत राहणार आहे आणि हे त्यांना सांगणं हे गरजेचं आहे. आता हे सांगितल्यानंतर जर पेशंटनी तो जर त्या परिस्थितीत असेल तर किंवा त्याच्या नातेवाईकांनी जर त्याला संमती दिली की ठीक आहे आता त्याच्या इच्छापत्र जे आहे त्यामध्ये व्यक्त केलेल्या इच्छेला मान देणं आता गरजेचं आहे आणि मान द्यावा. असं झाल्यानंतर हे जे ट्रीटमेंट देणारे डॉक्टर आहेत जर तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर त्या डॉक्टरांनी ते हॉस्पिटलची जी मॅनेजमेंट आहे किंवा प्रमुख आहेत त्यांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे की आता ही स्टेज अशी आलेली आहे आणि त्यांनी ते वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवलेलं आहे. जाता जाता पटकन आठवण झाली म्हणून मी सांगतो की अनेक देशांमध्ये जवळजवळ 50 देशांमध्ये असा कायदा आहे. काही देशांमध्ये कायदा अस्तित्वात आहे, काही देशांमध्ये अशी जजमेंट्स अस्तित्वात आहे ज्याच्या आधारावरती हे सगळं चालतं. परंतु भारतामध्ये इतके दिवस 2018 पर्यंत हे जजमेंट येईपर्यंत असा कुठलाही कायदा नव्हता. परदेशामध्ये एक संज्ञा प्रचलित आहे, डू नॉट रेसिसिटेट, DNR. एक उदाहरण बऱ्याच वेळेला असे लक्षात आल्याने एक उदाहरण सांगण्यासारखं आहे. एक इसम मला वाटतं पोलंडमध्ये एक इसम रस्त्यामध्ये अचानक पडला आणि बेशुद्ध झाला तो आणि त्याला मग हॉस्पिटलमध्ये नेलं.
त्याच्यावरती इमिजिएट ऑपरेशन करणं गरजेचं होतं. सगळ्या चाचण्या झाल्यानंतर लक्षात आलं की ऑपरेशन केल्याशिवाय होणार नाही आणि ऑलमोस्ट हृदयक्रिया थांबलेली आहे. आणि म्हणून ऑपरेशन करण्यासाठी म्हणून त्याचे जेव्हा कपडे सगळे काढले गेले आणि हॉस्पिटलचे ड्रेस घालण्याची वेळ आली, त्यावेळेला त्याच्या छातीवरती गोंदवलेलं होतं DNR, डू नॉट रेसिसिटेट. आणि त्या स्टेजला तो होता आणि त्याच्या त्या इच्छेला मग त्या तिथल्या डॉक्टरांनी मान दिला. आता ही गोष्ट म्हणून आपण जरी घ्यायची झाली तरी प्रत्येकाची इच्छा ही खूप महत्वाची आहे, ज्याला आपण ऑटोनॉमी म्हणतो. ती माझं जीवन जगण्याचं जे माझा अधिकार आहे, आर्टिकल 21 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये राईट टू लिव्ह आहे, परंतु राईट टू डाय नाही. त्यामुळे माझ्या जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये माझ्या मरणाचा अधिकार मला मिळालेला नाही. त्यामुळे परंतु मरेपर्यंत माझं जीवन मी कसं जगायचं हा अधिकार तर नक्कीच आहे. ह्या तत्वाचा आधार घेत हे लिव्हिंग विल ही कन्सेप्ट पुढे आलेली आहे. आणि म्हणून जर आपण असं लिहून ठेवलेलं असेल तर मग ते ट्रीटमेंट देणारे डॉक्टर त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला हे कळवतात. आणि मग ही हॉस्पिटलची मॅनेजमेंट ही 4 तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करतो, ज्याला आपण प्रिलिमिनरी बोर्ड, मेडिकल बोर्ड म्हणतो. आणि मग हे 4 तज्ञ डॉक्टर कोण असतील तर जो आजार झालेला आहे त्या आजाराच्या संदर्भातला जो एक्सपर्ट असेल, ज्याचं 20 वर्षाच्या जास्त एक्सपिरियन्स अशा माणसाला आहे, असे वैद्य तज्ञ. आणि इतर आजारांचे म्हणजे किडनीच्या आजाराचे असतील, डायबिटीस आजाराचे असतील, आणखीन असे 3 जण वेगळी लोक, अशी ती टीम मग त्या पेशंटची सगळी तपासणी करते. त्याला आतापर्यंत दिलेले औषधोपचार, चालू असलेले औषधोपचार, त्याच्या रोगाचं प्रमाण, कोणते कोणते टेस्ट आतापर्यंत केलेले आहेत, त्याचे रिझल्ट काय आलेले आहेत, याची सगळी ती टीम. म्हणजे आता जो डॉक्टर ट्रीटमेंट देणारा असतो त्याच्या पलीकडे आता आणखीन 4 तज्ञ वैद्यकीय अधिकारी किंवा मेडिकल ऑफिसर्स ही त्या पेशंटची तपासणी करतात. आणि त्यांचंही मत जर झालं की हो आता ही स्टेज अशी आहे की त्याची इच्छा, त्याला इच्छेला मान देणं हरकत नाही, मान द्यायला हरकत नाही, असं झाल्यानंतर तो जो अहवाल ते तयार करतात. मगाशी जे मी म्हटलं की ह्या इतक्या कॉपीज का करायच्या आणि इतक्या लोकांकडे का ठेवायच्या, तर ह्या माझ्या इच्छेचा गैरफायदा कोणी घेऊ नये ही त्याच्या मागची एक भावना आहे. ज्या मॅजिस्ट्रेट समोर आपण ते केलेलं आहे त्यांच्याकडे ती कॉपी आहे. म्हणजे माझ्याकडच्या कॉपीमध्ये माझ्या नातेवाईकांनी किंवा आणखीन माझे कोण हितशत्रू असतील त्यांनी त्याच्यामध्ये काही फेरबदल करू नये, कारण त्यांच्याकडे दुसरी कॉपी आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये एक कॉपी आहे. तिथले जे प्रशासन आहे, कलेक्टर असेल किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्यांच्याकडे एक कॉपी आहे. त्याचप्रमाणे माझ्या नातेवाईकांकडे, माझ्या फॅमिली डॉक्टर्सकडे कॉपी आहे. त्यामुळे माझी इच्छा काय आहे लपवून ठेवण्यासारखी गोष्ट आता राहिलेली नाही. त्यामुळे त्या इच्छेप्रमाणे मग डॉक्टरांचं मत झालं पाहिजे. प्राथमिक अहवाल जर झाला या पहिल्या 4 जणांच्या टीमचा की नाही त्याच्या इच्छेला मान देणं गरजेचं आहे, मग हा अहवाल त्या जिल्ह्याच्या कलेक्टरकडे जातो. आता ही दुसरी फळी आहे संरक्षणाची, की विनाकारण कोणाचा मृत्यू असा काही घडू नये अशी त्याच्या मागची एक भावना आहे. त्यामुळे वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवताना आपली पूर्ण काळजी याच्या पुढे घेतली जाणार आहे. म्हणजे प्रशासन तर घेणारच आहे, परंतु तज्ञ वैद्यकीय अधिकारी ज्याच्यामध्ये सिव्हिल सर्जन असणार आहे, कलेक्टरकडे हा प्राथमिक अहवाल गेल्यानंतर कलेक्टरनी इमिजिएटली 4 तज्ञ डॉक्टरांची, जे तज्ञ डॉक्टर पहिल्या टीम मधले नाहीत अशा 4 तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करायची, बोर्ड तयार करायचं. आणि ज्याचे हेड त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, शल्याधिकारी म्हणजे सिव्हिल सर्जन ज्याला आपण म्हणतो ते असतील, अशा स्वरूपाचं एक बोर्ड तयार करायचं. आणि इमिजिएटली या 4घांनी परत जाऊन त्या पेशंटची तपासणी करावी अशी अपेक्षित आहे. त्यांनी तपासणी केल्यानंतर जर त्यांचंही मत झालं की खरंच याच्या आता मृत्यू इच्छापत्रात लिहून ठेवलेल्या इच्छेला मान द्यायची वेळ आलेली आहे, मग त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल ते पहिल्या अहवालावरती ते नमूद करतील. आणि मग हा सगळा अहवाल ज्या मॅजिस्ट्रेट पुढे ते इच्छापत्र लिहून ठेवलेलं आहे त्यांच्याकडे हा सगळा अहवाल जातो. ते त्या अहवालाचा अभ्यास करतात आणि इमिजिएटली, इट इज एक्सपेक्टेड, कारण तो पेशंट तिथे मृत्यूशी झगडत असतो, इमिजिएटली त्यांनी स्वतः त्या पेशंटची भेट घ्यावी, तिथे हजेरी जाऊन, तिथे स्वतः जाऊन चौकशी करून जे काही परिस्थिती आहे ती सगळी बघून मग त्यांचं जर मत झालं की हो हे दोन्ही अहवाल इच्छापत्राच्या बाजूनी आहेत आणि मी पण आता बघितलं की हे करणं योग्य आहे, आणि मग त्यांनी त्याच्यावरती जर एन्डॉर्समेंट दिली, तर मग त्यावेळेला त्या पेशंटच्या इच्छेप्रमाणे
त्याला जे जिवंत राहण्यासाठी म्हणून किंवा ट्रीटमेंट त्याला बरा होण्यासाठी म्हणून जी ट्रीटमेंट दिली जाते, फॉर एक्झाम्पल जर तो व्हेंटिलेटरवर असेल किंवा कृत्रिम श्वासोश्वास चालू असेल किंवा आणखीन कोणत्या औषधोपचार चालू असेल, तर ते त्यावेळेला ते थांबवले जातात. म्हणजे केवळ इच्छापत्र लिहून ठेवलेलं आहे आणि तो त्या कोमामध्ये गेला किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला आणि त्याचे औषधोपचार थांबवले असं होत नाही. इतक्या स्टेप्स मध्ये आहेत. पहिलं मेडिकल बोर्ड त्या हॉस्पिटलचं, नंतर कलेक्टर साहेबांनी बनवलेलं मेडिकल बोर्ड चेक करतं, मग स्वतः मॅजिस्ट्रेट येऊन चेक करतो आणि मग मॅजिस्ट्रेटने जर परवानगी दिली, जर संमती दर्शवली, तर मात्र त्यावेळेला त्याचे ते औषधोपचार तिथे थांबवले जातात. तो पेशंट जर शुद्धीवर असेल, घरी जाण्याच्या परिस्थितीत असेल, डिसीज इन्फेक्शियस नसेल, तर मग त्याला घरी त्याच्या राहण्याची त्याला ती संधी मिळते आणि मग त्याला फक्त त्रास होणार नाही, पेन्स कमीत कमी होतील अशा स्वरूपाचेच फक्त औषधोपचार चालू राहतात. त्यामुळे त्याची इच्छा जी आहे की माझ्या शेवटच्या घटका माझ्या नातेवाईकांबरोबर, माझ्या जवळच्या लोकांबरोबर आणि माझ्या घरी मला घालवायला मिळावेत आणि शांतपणे माझा मृत्यू यावा, ही जी शेवटची इच्छा आहे त्याची, ही अशा स्वरूपाची ती प्रूव्ह होते. आता काही वेळेला असा प्रश्न मनात येतो की जर पहिल्या मेडिकल बोर्डनीच नाही म्हटलं, मग अशी जर मी उदाहरण दिलं अरुणा शानबागच्या केसमध्ये, तर तिथे ज्या हॉस्पिटलमध्ये त्या ऍडमिट होत्या, तर त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुरुवातीला नकार दिला की त्यांचा औषधोपचार थांबवू नयेत, जरी त्या कोमामध्ये असल्या तरी, आणि औषधोपचार चालू राहावेत. मग हायकोर्टात हे प्रकरण गेलं, मग सुप्रीम कोर्टात गेलं, परंतु तोपर्यंत हे जजमेंट आलेलं नव्हतं. त्यामुळे केवळ कायदा नाही म्हणून त्यांच्या ह्या ज्या इच्छा मागणी होती, इच्छा मरणाची किंवा दया मरणाची, ही नाकारली गेली. त्यामुळे जर असं झालं की व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये तर पेशंट आहे, परंतु डॉक्टरांनी औषधोपचार थांबवायच नकार दिला, किंवा पहिल्या टीमने होकार दिला, दुसरी टीम कलेक्टर साहेबांनी जी अपॉइंट केलेली होती त्यांनी नकार दिला, त्यांनी सुद्धा होकार दिला, परंतु मॅजिस्ट्रेट साहेब नाही म्हणते, अशी जर स्वरूप आलं तर मग काय, तर याच्यासाठी सुद्धा मेहरबान सुप्रीम कोर्टाने डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. तर अशी जर वेळ आली तर ट्रीटमेंट देणारे डॉक्टर, तो स्वतः पेशंट जो त्या परिस्थितीत असेल तर, किंवा त्याचे नातेवाईक, इतकंच नव्हे तर त्या हॉस्पिटलमध्ये असलेला जो स्टाफ आहे त्यांना सुद्धा डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि अधिकार दिलेला आहे की त्यांनी मेहरबान हायकोर्टामध्ये, तो जो जिल्हा असेल, ज्या राज्यामध्ये हा जिल्हा असेल, त्या राज्याच्या हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करायचं आणि त्या रिट पिटिशन मध्ये ह्या इच्छापत्र जे त्या पेशंटने लिहून ठेवलेलं आहे, त्या इच्छापत्राला मान देण्यास परवानगी मिळावी अशा स्वरूपाची याचिका दाखल करायची परवानगी मेहरबान सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर सगळ्यांच जर मत पडलं की येस, हे ट्रीटमेंट थांबणं आता गरजेचं आहे, तर ते थांबणारच आहे. परंतु तसं जर मत झालं नाही आणि पेशंटला वाटत असेल किंवा नातेवाईकांना वाटत असेल की नाही, याचे हाल आम्हाला भगवत नाहीये, आता जे काही चाललेलं आहे ते योग्य नाही, तर मग ते मेहरबान हायकोर्टामध्ये अशी याचिका दाखल करू शकतात. अशी याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टावरती सुद्धा जबाबदारी मेहरबान सुप्रीम कोर्टाने टाकलेली आहे की अशी काय याचिका दाखल झाल्यानंतर त्वरित हायकोर्टाने ती सुनावणीसाठी घ्यावी. गरज पडल्यास त्यांचं स्वतःचं एक वैद्यकीय बोर्ड, या 4 मेडिकल ऑफिसर्सचं एक बोर्ड, तज्ञ डॉक्टरांचं एक तयार करावं आणि त्यांचा जो काही अहवाल आहे त्याच्यावरती त्वरित लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी डायरेक्टिव्ह आणि अपेक्षा मेहरबान सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हा जो विषय आहे त्याविषयी समाजामध्ये फार बोललं जात नाही. अशी वेळ आल्यानंतर जो पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल, आयसीयू मध्ये असेल आणि अगदी मरण यातना भोगत असेल, त्यावेळेला त्याच्या नातेवाईकांना हे असं काही समजावून सांगणं, ही काही ती त्यावेळची वेळ नसते आणि कोणी समजून सांगायला गेलं तरी ते त्या मनस्थितीमध्ये समजून घेण्याच्या नसतात. काही वेळा त्याच्यामधून भांडणं, वादावादी, मारामाऱ्या पण होण्याची शक्यता आहे आणि हा सगळा त्रास थांबवणं हे त्या माणसाच्या हातामध्ये आहे. प्रचंड होणारा खर्च, कारण ती स्टेज येईपर्यंत तो माणूस बरा व्हावा म्हणून तर खूप खर्च झालेलाच असतो आणि तो गरजेचा पण असतो, परंतु ती स्टेज उलटून गेल्यानंतर आता हा परत बरा होणार नाही अशा स्टेजला परत तो अवाढव्य खर्च, अवास्तव खर्च करत राहायचा का? जरी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी सुद्धा ते करायचं का? हा पण विचार करणं गरजेचं झालेलं आहे आणि याचं समाजामध्ये प्रबोधन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे विल आणि लिव्हिंग विल याच्यामध्ये जो फरक येतो हा, की विल मध्ये आपण आपल्या प्रॉपर्टीचं आपल्या पश्चात कसं वाटप व्हावं, कोणाला कोणाला ती दिली जावी, माझी इच्छा काय, ह्या माणसाला दिली जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, ती का आहे, हे सगळं आपण त्याच्यात लिहून ठेवतो आणि आपल्या मृत्यूनंतर त्याला मग
मान दिला जातो आणि त्याच्यावरनं मग पुढे खूप वादावादी होतात. ते कोर्टातही बऱ्याच वेळा प्रकरण जातं. परंतु हे आपल्या मृत्यूनंतरचं आहे. परंतु मृत्यूच्या आधी आपलं शरीर, आपलं मन ही एक सुद्धा प्रॉपर्टी आहे. जे देवाने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला जगायचं, किती जगायचं आहे जरी आपल्या हातात नसलं तरी कसं जगायचं आपल्या हातात आहे. त्यामुळे मृत्यू होण्यापूर्वी ही माझी शरीराची जी प्रॉपर्टी आहे, माझ्या मनाची जी प्रॉपर्टी आहे, ती मी सांभाळतो का? त्याच्या संदर्भात मी विचार करतो का? हा विषय पण खूप मोठा आहे आणि खरं तर हिमतीचा विषय आहे, की असा काही विचार करणं आणि त्याप्रमाणे काहीतरी योजना आखणं हे खरंच हिमतीचं आहे. परंतु ती आता वेळ आलेली आहे. सध्याचं जीवनमान जर बघता आपल्या प्रत्येकाचं, फॅमिलीज छोट्या होत चाललेल्या आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब होतं. खूप लोकं असायची आजूबाजूला. सांभाळणारी खूप लोकं असायची. परंतु आज असे 2 नवरा बायको आणि त्यांची 1 मुलगी, 1 किंवा 2 मुलं, दोघंही नोकरी करणारे, कुटुंबामध्ये बघणारं कोणी नसतं आणि अशा स्वरूपाची अशी जर वेळ आली, तर मग त्या कुटुंबाची होणारी उत्तरोड ही बघवली जात नाही आणि याचा विचार प्रत्येकाने आपण करणं आणि तेही तुम्ही धडधाकट असताना, मानसिक आणि शारीरिक उत्तम स्थितीत असताना हे करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हा प्रयत्न सोप्या भाषेमध्ये सर्वांपर्यंत पोहोचावा असं मी केलेलं आहे आणि म्हणून मी सुरुवातीला जे सर्वांचं अभिनंदन केलं, की अशा स्वरूपाचा विषय चर्चासत्रासाठी ठेवणं आणि त्याच्यावरती चर्चा घडवून आणणं हे किती महत्वाचं आहे आणि त्याचं महत्व आपण सर्वांनी जाणून घेऊन हा विषय आज आपण आपल्या पुढे आपण हा घेतला. याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचे खरंच कौतुक करावं. मेडिकलचं मी म्हटलं, की वैद्यकीय अधिकारी जे असतात किंवा मेडिकल प्रोफेशनल्स जे असतात, त्यांचं एक ओथनी ते बांधले गेलेले असतात. त्यामुळे मनात असूनही, इच्छा असूनही त्यांना मात्र औषध उपचार थांबवता येत नाही. अशा स्वरूपाचं जर लिव्हिंग विल असेल, करून ठेवलेलं असेल आणि ते जर आधीच नोंदवून ठेवलेलं असेल आणि त्या आपल्या ऍडमिशन फॉर्ममध्ये सुद्धा त्याची जर नोंद केलेली असेल, की असं मी लिव्हिंग विल करून ठेवलेलं आहे, तर मोकळेपणाने त्याविषयीचा सल्ला हे वैद्यकीय अधिकारी म्हणा, डॉक्टर्स म्हणा, हे देऊ शकतात. कारण त्यांना एक मनामध्ये भीती असते. आता आपण जे समाजामध्ये काय चाललंय बघतो, की एखादं काहीतरी खुट्ट झालं, की लगेच त्या हॉस्पिटलवरती चालून येणं, तो कोण जो ट्रीटमेंट देणारा किंवा ट्रीटमेंट न देणारा सुद्धा जो कोणी डॉक्टर असेल किंवा नर्स असतील किंवा स्टाफ असतील, त्यांच्या अंगावरती चालून देणं, अॅट्रॉसिटीज त्या संदर्भामध्ये फिजिकल आणि मेंटल करणं, अशा स्वरूपाचे प्रकार कधी-कधी समाजामध्ये घडतात. आणि त्यामुळे एक प्रकारची भीती या वैद्यकीय तज्ञांवरच्या मनामध्ये नक्कीच असणार आणि ते साहजिक आहे. त्यामुळे असं जर लिव्हिंग विल जर लिहून ठेवलेलं असेल आणि हे जर त्यांना माहिती असेल, तर त्यावेळेला योग्य त्या वेळेला ते मोकळेपणाने कुटुंबियांना किंवा त्या पेशंट तो मनस्थितीत असेल समजून घेण्याच्या शारीरिक आणि मानसिक, तर त्या पेशंटला ते मोकळेपणाने सांगू शकतात, की बाबा रे असं-असं स्वरूपाचं तुम्ही जे इच्छापत्र लिहून ठेवलेलं आहे, तर त्याला आता माझ्या मते त्याला मान देण्याची वेळ आलेली आहे. कारण आता कितीही आपण औषधोपचार केला तरी माझ्या कपॅसिटी प्रमाणे तो आता उपयोगाचा नाही. आणि मग त्याच्यानंतर आणखीन 2 4-4 एक्सपर्ट्सची टीम ते येऊन नंतर चेक करणार असतेच. परंतु ज्याला इनिशिएटिव्ह घेणं म्हणतात, तसं इनिशिएटिव्ह घेणं अ, वैद्यकीय अधिकाऱ्यांना शक्य होईल जर असं स्वरूपाचं लिव्हिंग विल करून ठेवलेलं असेल तर. त्यामुळे सामाजिक दडपण, मानसिक दडपण हे स्वतःवरती असतं. आपल्या अगदी जीवाभावाचा माणूस कोणीतरी आयसीयू मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असतो. याची ट्रीटमेंट कशी थांबवायची? एक तर प्रेमापोटी हे सगळं होतं. दुसरा एक त्याच्यामध्ये दुसरा भाग असतो, की मी जर यांची ट्रीटमेंट थांबवली तर मला समाज काय म्हणेल? माझे नातेवाईक काय म्हणतील? माझे शेजारी-पाजारी काय म्हणतील? आणि हे कोणी काय म्हणेल या भीतीपोटी पण ती ट्रीटमेंट दिली जाते. आर्थिक परिस्थिती असेल तर पोहोचत नाही, परंतु आर्थिक परिस्थिती नसेल तर मात्र ते कुटुंब त्या खर्चामध्ये होरपळून निघतं. ज्याचा पुढे खरंच उपयोग होणार नसतो. अशा परिस्थितीमध्ये मग कर्ज काढली जातात आणि मग त्या कर्जाचा भार त्या कुटुंबावर तो माणूस गेल्यानंतर पडतो. तर हा सगळा विचार करणं आणि हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं. त्यामुळे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह किंवा लिव्हिंग विल ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू, म्हणजे काय? याचा मी थोडक्यात उहापोह केला. मगाशी डिस्कशन झाल्याप्रमाणे खरं तर हा विषय थोडासा एकमेकांशी चर्चा करून करण्याचा पण विषय आहे. त्यामुळे आणखीन चांगल्या पद्धतीने तो मांडता येईल. काही गोष्टी मला ज्या लक्षात आलेल्या नाहीत किंवा समजलेल्या नाहीत, त्या तुमच्याकडनं पण मला काहीतरी शिकायला मिळण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की आता मी ओव्हर टू शंतनू आणि जर कोणाचे काही प्रश्न असतील, तर आपण चर्चेद्वारे हा विषय आणखीन पुढे जर नेला, तर आणखीन चांगलं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. शंतनू?
एक मिनिट तुला अनम्यूट करते. तो पडसादची लॉगिन आहे वाटते. शंतनू अनम्यूट युअरसेल्फ प्लीज. माझा आवाज येतोय मॅम? अतिशय सुंदर लेक्चर झालं. थँक्यू सो मच. थँक्यू. अगदी वेगळा विषय आणि वेगळी मांडणी. आणि मला वाटतं बरेच लोकांचे प्रश्न पण असतील. आपण ते प्रश्न पण घेऊया. चॅटबॉक्स मध्ये प्रश्न तुम्ही टाकू शकता किंवा हँडरेज करू शकता. त्याच्या मी थोडीशी विनंती अशी करीन की मला ते सगळे वाचून पटापट उत्तर देणं, तर कोणीतरी ते वाचून जर प्रश्न विचारले गेले सगळ्यांसाठी हो म्हणून हो अगदी शंतनू मला ते जास्त सोपं जाईल. हो. नक्कीच नक्कीच. सर प्रथमतः आपले खूप खूप धन्यवाद जे आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी तर्फे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं याबद्दल. सर बरेच सारे पार्टिसिपंट्स आहेत, त्यांनी आपल्याला थँक्यू सो मच असं म्हटलेलं आहे. आणि एक वेगळी जी अशी कमेंट आपल्यासाठी रोटेरियन सुचेता सौंदाणकर यांच्याकडनं आलेली आहे ती आहे की आज खूप वेगळ्या विषयाची माहिती मिळाली व समाज प्रबोधन होणे याबद्दलचे खूप गरजेचे आहे. याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आणि त्यांच्याच पुढे असा प्रश्न आहे की जर मृत्यूपत्र हे जर रजिस्टर नसेल आणि आपली जर एखाद्या व्यक्तीची जर डेथ झालेली असेल तर ते मृत्यूपत्र व्हॅलिड असू शकतं की नसतं? मृत्यूपत्राविषयी जर बोलायचं झालं तर रजिस्टर करण्याची गरज नाही. ते अनरजिस्टर्ड मृत्यूपत्र असेल तर आता आपण मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूच्या पश्चात त्याच्या इच्छेला जे आपण मान देणार आहोत त्या मृत्यूपत्रा संदर्भात बोलतोय. वैद्यकीय इच्छापत्र जर आपण बोलायचं झालं तर वैद्यकीय इच्छापत्र सुद्धा रजिस्टर करण्याची गरज नाही, परंतु ते न्यायाधीश साहेबांच्या समोर त्याच्यावरती सही करणं, दोन्ही साक्षीदारांनी सही करणं आणि जी काही प्रोसिजर लेट डाऊन केलेली आहे त्या प्रोसिजर प्रमाणे त्या सर्व प्रोसिजर फॉलो करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये असं लक्षात येतं की बऱ्याच वेळेला पेशंटचे नातेवाईक हे खूप समजूतदार असतात आणि त्यांना ह्या सगळ्याची जाणीव असते. डॉक्टरही तितकेच विश्वासाचे असतात आणि त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये ते बोलतात आणि ठरवतात की बाबा रे आता अशी स्टेज आहे तर कशासाठी आपण एवढी सगळी ओढाताण करूया. आणि त्या पेशंटला नॅचरल डेथ जर येत असेल तर येऊ द्यावी, शांतपणे त्याला मरू द्यावं, अशा स्वरूपाचेही विचार होतात. त्या तिथे मग त्यावेळेला इच्छापत्र लिहून ठेवलेलं असतं किंवा नसतं सुद्धा, असे पण होऊ शकतं. परंतु टू बी ऑन द सेफर साईड जर इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल तर अतिशय चांगलं राहतं. सगळ्यांनाच ते मोकळेपणाने त्याच्यावरती विचार करता येतो, परंतु ते रजिस्टर करण्याची गरज नाही. माझा पण एक प्रश्न होता सर की काही क्रायटेरिया असतो का, म्हणजे इच्छापत्र लिहिताना की या आजारासाठीच आपण असं इच्छापत्र लिहू शकतो किंवा नाही, असं काही असतं का, किंवा त्याची स्क्रुटिनी केल्या जाते का? नाही, स्क्रुटिनी होत नाही त्याची. आता समजा काहीच झालेलं नाही एखाद्या माणसाला, परंतु त्याला असं वाटतंय की आतापर्यंत जीवन इतकं छान गेलेलं आहे, उद्या कधी काय पटकन काहीतरी होईल आणि अशी जर वेळ आली तर काय, तर मग तो त्या इच्छापत्रामध्ये हे लिहू शकतो किंवा अशा स्वरूपाचा कुठला आजार मला जडला, आज मी ठणठणीत आहे, मला कुठलाही आजार नाही, परंतु अशा स्वरूपाचं काही भविष्यामध्ये झालं तर मग माझी ही इच्छा आहे, असं अशा स्वरूपाचं इच्छापत्र लिहून ठेवू शकतो तो. ओके. आणि असं काही क्रायटेरिया असं काही नसतं ना, म्हणजे या आजारासाठी आपण लिहू शकतो किंवा या आजारासाठी नाही लिहू शकत वगैरे, असं काही नसतं? नाही, आजार कोणता आहे ह्याला आता महत्व नाहीये. तो पेशंट अशा स्थितीला आहे त्या आजारामध्ये, जो कोणता आजार असेल की तो आजार आता बरा होण्याच्या परिस्थितीत राहिलेला नाही, टर्मिनली इल स्वरूपाचा तो आजार झालेला आहे. तो पेशंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये, आता व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे आपण अगदी मराठीत बोलताना अगदी त्याचा पालापाचोळा होऊन पडलाय असं आपण म्हणतो, परंतु व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे तो काहीच करू शकत नाही, हातही हलवू शकत नाही आणि त्याला श्वासोश्वासही यांत्रिक चालू आहे. जिवंत राहण्यासाठी म्हणून जे अन्न लागतं तेही लिक्विड स्वरूपात दिलं जात आहे. हातही हलवू शकत नाही, बोटही हलवू शकत नाही, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतो. अशा स्वरूपाचं जर असेल तर मग ती स्टेज टर्मिनली इल आहे असं आपण म्हणतो किंवा ब्रेन डेड आहे. बाकी सगळं शरीर प्रक्रिया चालू आहेत परंतु मेंदू मृत आहे, अशा स्वरूपाचं झालं तर मग त्यावेळेला ही इच्छा जी आहे ती अंमलात आणायची आहे, त्याच्या आधी नाही. पण हे डॉक्टर मान्यता देतात का या सगळ्या गोष्टींना?
इच्छापत्र लिहून ठेवलेलं नसेल तर मान्यता देणार नाहीत, कारण त्यांना ते ओथने बांधलेले असतात. आणि एक बरोबर. मनामध्ये भीती पण असते की असं काही सांगितलं तर माझ्यावरतीच येण्याची शक्यता आहे. रोष ओढवून घेण्याची कोणाची तयारी नसते आणि सध्याच्या दिवसात तर नाहीच नाही. परंतु इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल तर त्याला एक संरक्षण असतं की बाबा ह्या माणसाचीच इच्छा आहे, त्यांनी ते लिहून ठेवलेले आहे, तशी नोंद त्यांनी माझ्या फॉर्म मध्ये केलेली आहे, कोर्टासमोर त्यांनी सह्या केलेल्या आहेत. तर त्याची जर इच्छा आहे तर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जगू द्या, असं वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर्स म्हणू शकतात. त्यामुळे ते त्यांना संरक्षण मिळतं. परंतु तसं जर लिहिलेलं नसेल तर आपणहून स्वतःहून हल्लीच्या दिवसात तरी ऍटलिस्ट कोणी पटकन म्हणणार नाही की आता थांबवा, याचे औषध उपचार थांबवा. थँक्यू सो मच. किशोर गायकवाड सरांनी हँड रेस केलेला आहे, आपण त्यांचा प्रश्न घेऊया का? तर आपण फार चांगली माहिती दिली आणि मी आपल्याला धन्यवाद देतो की ही माहिती आपण ही जी ह्या रोटरी क्लब कडे पोहोचवली, तसेच आम्ही ही माहिती सगळीकडे पोहोचवू, कारण याच्याबद्दल बरीचशी माहिती कमी आहे लोकांना. माझा असा प्रश्न आहे की जे टेक्निकलिटी आहे, जसं आपण सांगितलं की कोर्टासमोर अर्ज करावा लागतो आणि तेव्हा लोकांना ती भीती वाटते की ते कोर्टात जायचं म्हणजे वकील करावा लागेल आणि मग टेक्निकलिटी वाढते. मी स्वतः वकील आहे म्हणून आपल्याला ऐकायचं की ते किती सिम्पली करता येईल त्याच्याबद्दल त्याला इलॉबरेट करून सांगतो. आता माझ्यातला वकील जागा झाला. मी पण वकील आहे म्हणून. कसं आहे माहितीये का की हे इच्छापत्र करताना समजा आणि माझा तर नक्की आग्रह आहे की तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, जरी त्याला कुठलाही आजार झालेला नसला तरी, की मी असं इच्छापत्र करतोय, करू का, ते कशा पद्धतीने करू, ते तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी किंवा तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्यावा की ते कशा पद्धतीने करावं. कारण शेवटी तुम्ही तुमची इच्छा जेव्हा व्यक्त करता, लिहून ठेवता, तर ती ज्या वेळेला तशी वेळ येईल त्यावेळेला त्या उपयोग त्याचा झाला पाहिजे. कारण ज्या डायरेक्टिव्ह दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तुमचं हे व्हॉलेंटरीलीच असलं पाहिजे एक, आणि तुमची जी इच्छा आहे ती अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वांना कळेल अशी लिहून ठेवलेली असली पाहिजे. जर तुम्ही सल्ला न घेता असं जर काही केलं तर ते नोंदवलं जाईल, कोर्टापुढे सह्या तर होतील, परंतु जेव्हा त्याच्यावरती इफेक्ट देण्याची ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला जर ते अँबिग्युअस असेल, तुम्ही जे काही लिहून ठेवलेलं त्याच्यातून नीट अर्थ निघत नसेल, तर मात्र डॉक्टरांवरती कुठलंही बंधन नाही त्या इच्छेला मान देण्याचं. मग डॉक्टर म्हणू शकतात की आम्ही आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आता हे औषध उपचार चालू ठेवणार आहोत, मग तो पेशंट जेव्हा किंवा त्याचा मृत्यू होईल त्यावेळेला होऊ दे, परंतु इच्छापत्रामध्ये जी त्यांनी इच्छा लिहून ठेवलेली आहे ती अतिशय संदिग्ध आहे, त्याच्यातून नीट अर्थ निघत नाही, असं ते त्यावेळेला नाकारू शकतात. त्यामुळे त्यावेळेला जो होणारा खर्च आहे नंतरचा, टर्मिनली इल स्टेज मध्ये होणारा खर्च जो प्रचंड आहे आणि अवाढव्य आहे, त्याच्याऐवजी इच्छापत्र करून ठेवताना वकिलाला किंवा किंवा त्या तज्ज्ञाला काही तुम्ही जर एक फी दिलेली असेल छोटीशी, आणि जर ते चांगल्या पद्धतीने करून घेतलेलं असेल तर मला वाटतं त्याचा उपयोग त्याचा जास्त होणार आहे. त्यामुळे सुरुवातीला मी हा खर्च कशाला करू आणि मी ते कशाला नोंदवून ठेवू, आणि नोंदवायचं जर असेल तर मी माझ्या हाताने लिहून ठेवतो, मी कोर्टाकडे जाईन आणि कोर्टासमोर नोंदवून घेईन, असं जर होणार असेल तर, आणि त्याचा जर नंतर उपयोग होणार नसेल तर मग त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून ही काळजी तर घेतलीच पाहिजे की जेव्हा आपण मृत्यूपत्रासारखी गोष्ट आपल्या मृत्यूच्या पश्चात करताना जी काळजी घेतो त्यावेळेला आपण जिवंत असताना जी इच्छा व्यक्त केलेली आहे, जी अंमलात यावी अशी इच्छा आहे, तर ती नक्की चांगल्या पद्धतीने अंमलात यावी अशी पण इच्छा करायला हरकत नाही, आणि त्याच्यासाठी थोडासा पदर खर्च करायला काय हरकत नाही. आणि ज्युरिस्डिक्शनचा पार्ट म्हणजे ज्युरिस्डिक्शन ज्युरिस्डिक्शन म्हणजे आता शेवटी तो पेशंट जिथे आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार आहे किंवा जिथे राहतोय त्या त्या समजा नाशिकमध्ये असेल तर नाशिक कोर्टाला ज्युरिडिक्शन येईल, समजा दिंडोरीत असेल तर दिंडोरीतलं जे कोर्ट आहे तिथे त्यांना ज्युरिडिक्शन येईल, आणि त्या जिल्ह्यातल्या जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहेत, मुख्य जिल्हा न्यायाधीश आहेत, त्यांचं तर ज्युरिडिक्शन असणारच आहे त्या जिल्ह्यातलं. फार फार चांगली माहिती दिली सर. आणि ही जास्त मला असं वाटतं की आपण जे आज लेक्चर दिलं ते युट्यूब वरती पण आपण तर ते फार उपयोगी होईल, कारण हा विषय फार कमी लोकांना माहिती आहे आणि हा फार महत्वाचा विषय आहे. कारण आपण बघतो आता ही कोरोना काळामध्ये पण बरेच लोक आणि नंतर डॉक्टरांशी वाद करण्यापेक्षा आणि सगळे एकामेकांवरती आरोप करण्यापेक्षा हे असं म्हणजे हे सगळं होतं त्यावेळेला तो पेशंट राहतो बाजूला, त्याचे नातेवाईक राहतात बाजूला, भलतच काहीतरी प्रकरण सुरू होऊन जातं. तेही आपण टाळू शकतो या सगळ्या प्रयत्नांमध्ये.
सर. आणि डॉक्टर आपण म्हणाला ते युट्यूब वरती तर हे जे लेक्चर जर रेकॉर्ड होत असेल किंवा रेकॉर्ड करत हो असाल हो तर ते हो, तुम्ही ते आपण युट्यूब युट्यूबवर टाकतो सर. वरती आता लोड आपण करू फेसबुक शकतो. लाईव्ह आहोत. हम्म. हो, आणि फेसबुक लाईव्ह वरती पण बरेच लोक आहेत आपल्यासोबत आता. ओके. आणि बरेच जणांना झूम वरती नाही जमत, त्यामुळे फेसबुक लाईव्ह वरती बरेच जण ऐकत आहेत हे. बरोबर. मी बघते फेसबुक लाईव्ह वरती पण काही क्वेश्चन्स आले असेल तर ते आपण इथे घेऊ. आणि युट्यूब वरती पण आपण आपल्या चॅनल वरती टाकू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मला वाटतं चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न आले असतील तर घेऊ. आपण ना मॅम पहिले तर रोटेरियन किशोर सर यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढ्या इलॅबोरेटिव्हली हा प्रश्न विचारला आणि त्याचं मार्मिक असं मार्गदर्शन आपल्याला भिडे सरांनी केलं, ऍडव्होकेट भिडे सरांनी केलं. त्याबद्दल सर आपले धन्यवाद. सर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला तो आपल्याला भुसावळहून आहे. भुसावळचे रोटरी क्लबचे आमचे जे रोटेरियन आहेत ऋषी शुक्लाजी यांनी विचारला आहे. त्यांनी विचारला, इज इट नेसेसरी टू मेन्शन आय डोनेशन और ऑर्गन डोनेशन इन द विल? ऑर्गन डोनेशन साठी स्वतंत्र कायदा आहे. त्या कायद्यांमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींप्रमाणेच ते करावं लागतं. तुमच्या इच्छापत्रामध्ये तुम्ही जर नोंदवलं आणि ते तुमच्या जिवंतपणी करणं शक्य असेल, कारण डोनेशन करताना, ऑर्गन डोनेशन करताना जो डोनर आहे त्याचा तर प्रश्न नसतो, कारण तो डोनेट करत असतो. परंतु जो रिसिव्हर आहे, ज्याच्याकडे तो ऑर्गन इम्प्लांट होणार असतो, फॉर एक्झाम्पल किडनी म्हणा किंवा दुसरे कुठले अवयव असतील, तर ते त्याला कॉम्पिटेबल असतील की नाही, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. की नुसतं तिथे इम्प्लांट केलं तर त्याचे वेळेवाकडे परिणाम पण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्यासाठी एक स्वतंत्र कायदा आहे. त्यामुळे तुम्ही इच्छापत्रामध्ये जरी त्याच्यात काही नमूद केलेलं असेल तरी त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये आणि त्या सगळ्या मेडिकल टेस्टमध्ये जर ते बसत असेल तर त्या इच्छेला मान नक्की मिळेल. परंतु ते जर बसत नसेल तर मग इच्छेला मान देता येणार नाही. सर पुढचा प्रश्न माझा आहे. मी डॉक्टर रोटेरियन शंतनू सौंदणकर फ्रॉम रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी. आपण बरेच वेळेला सर अर्ली डिमेन्शिया किंवा अर्ली न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स हे सध्याच्या परिस्थितीमध्ये बघत आहोत. आणि याच्यामध्ये आपण असं बघतो आहोत की रेग्युलर जीवन जगणारा जो माणूस आहे त्याच्यासाठी जर विल त्यांना करायचा असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन का कराल? कारण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हा एक असा प्रकार आहे की जो कधी पण माणसाला येऊ शकतो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता रोग कोणता आहे याच्यापेक्षा त्या माणसाची इच्छा काय आहे याला महत्व आहे. इथे कुठलाही रोग झाला तरी अपेक्षा पहिली हीच आहे की मॅक्झिमम प्रयत्न करावेत, चांगल्यात चांगला औषध उपचार त्याला मिळावा आणि तो बरा होईल असेच प्रयत्न झालेच पाहिजेत. परंतु ते करूनही जर अशी स्टेज आली त्या माणसाची, मग तो आजार कुठलाही असेल, तर मात्र त्या माणसाची इच्छा काय आहे त्याला मान द्यावा, असा हा आपला विषय आहे. त्यामुळे आता मी काही मेडिकल ह्याच्यातला एक्सपर्ट नाही, त्यामुळे तुम्ही जी टर्मिनॉलॉजी वापरली त्याच्याबद्दल मला काही फारसं मत व्यक्त करता येणार नाही. परंतु मसल्सच्या संदर्भामध्ये किंवा मेंदूतल्या आपल्या मेंदूच्या संदर्भामध्ये जर काही रोग झालेले असतील तर त्याला कशी परवानगी, ही परवानगी नाहीच आहे. म्हणजे एखादा माणूस असा आला ज्याला तो रोग झालेला आहे, एखाद्या वकिलाकडे गेला की मला असं असं इच्छापत्र ठेवायचं, तर तो वकील काही त्याला परवानगी देत नाही. ही त्यांनी व्हॉलेंटरीली व्यक्त केलेली इच्छा असते. त्या इच्छेला मान द्यायचा की नाही द्यायचा हे नंतर मेडिकलचे दोन वेगवेगळ्या टीम्स ठरवणार असतात, जर त्या त्या स्टेजला तो गेला तर. त्यामुळे इच्छापत्र करून ठेवलं म्हणजे त्याला आता तो आजारी पडणारच आहे किंवा अशा विशिष्ट स्वरूपाचा आजार झाला तर मग काय, असा हा विषय इच्छापत्र करून ठेवताना नाही. मतितार्थ त्यातला एवढाच आहे की धडधाकट माणूस असेल तर तो करून ठेवेलच. परंतु समजा असा एखादा रोगचं निदान झालं इनिशियल स्टेजला, किंवा मला असा रोग आहे की जो एखाद्या वेळेस गंभीर स्वरूप घेऊ शकतो, तर मात्र मी त्यावेळेला जर जागरूक राहून जर असं काही इच्छापत्र करून ठेवलं तर ते योग्य होईल. त्यामुळे त्या इच्छापत्र करून ठेवण्याला कोणी परवानगी देणं हा विषय नाही. त्या इच्छापत्रात व्यक्त केलेल्या इच्छेला परवानगी द्यायची की नाही हा नंतरचा विषय असतो. तेव्हा मात्र खूप काळजी घेतलेली आहे या डायरेक्टिव्ह प्रमाणे. सर थँक्यू सो मच. यालाच अनुसरून एक प्रश्न असा आहे की इच्छापत्र आपण लिहून ठेवलेलं आहे एखाद्या धडधाकट माणसाने किंवा त्याला एखादा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे किंवा डिमेन्शिया सारखा रोग झालेला आहे,
तर या केसमध्ये आपण त्या इच्छापत्राला चॅलेंज करू शकतो का नाही कोर्टामध्ये? इच्छापत्राला ज्या वेळेला इच्छापत्राप्रमाणे कारवाई करण्याची जी वेळ असते त्यावेळेला तो पेशंट ऑलरेडी टर्मिनली इल झालेला असतो. तर तेव्हाच फक्त या इच्छापत्राला या इच्छापत्राप्रमाणे कारवाई करायची की नाही करायची हे तेव्हाच ठरतं. तो पेशंट आजारी असताना किंवा पहिल्या स्टेजमध्ये असताना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असताना ह्या इच्छापत्रावरती कोणीच विचार करणार नाही. जरी त्या पेशंटनी व्यक्त केले किंवा त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलं तरी सुद्धा याच्यावर कोणी विचार करणार नाही, कारण ट्रीटमेंट देणारा डॉक्टरच पहिले तो नाकारतो की अजूनही अशी स्टेज कुठलीही आलेली नाही. मला नक्की खात्री आहे की आता नाही पण 6 महिन्यांनी हा पेशंट बरा होईल. ही त्याची जी खात्री असते त्याला खूप महत्व आहे. तुमच्या इच्छेला त्यावेळेला महत्व राहत नाही, पण त्या इच्छेप्रमाणे वागायचं की नाही, त्या इच्छेला मान द्यायचा की नाही, हे कधी ठरतं? ज्या वेळेला तुम्ही टर्मिनली इल स्टेजला गेलेले असता त्यावेळेला ठरतं. त्यामुळे त्या इच्छेला चॅलेंज कधी करणार? जेव्हा इच्छेला मान देण्याची वेळ येईल त्यावेळेला एखादा माणूस म्हणू शकेल की नाही नाही हे इच्छापत्र हे बनावट आहे किंवा नंतर बळजबरीने लिहून ठेवलेलं आहे. पण तोपर्यंत तो पेशंट अशा स्टेजला गेलेला असतो की तो बरा होण्याच्या परिस्थितीतच नसतो. त्यामुळे त्या इच्छापत्राला जसं विल चॅलेंज होतं, आता विल चॅलेंज कधी होतं? मृत्यू झाल्यानंतर होतो, कारण मृत्यूपर्यंत त्या विलला इफेक्टच मिळत नाही. पण मृत्यू झाल्यानंतर मग हे विल खोटं करून घेतलेलं आहे किंवा त्या विल मध्ये ज्या माणसाला जास्तीत जास्त प्रॉपर्टी मिळाली त्यांनीच हे बळजबरीने लिहून घेतलेलं आहे, अशा स्वरूपाचे चॅलेंजेस निर्माण होतात. ती पॉसिबिलिटी ह्या ठिकाणी नाही, कारण त्यावेळेला तो माणूस जिवंत असतो, मृत्यूशी झगडत असतो, आयसीयू मध्ये असतो, ब्रेन डेड असतो किंवा व्हिजिटेटिव्ह स्टेजमध्ये असतो. त्यावेळेला चॅलेंज करणारा सुद्धा काय चॅलेंज करणार की त्यांनी जे इच्छापत्र लिहून ठेवलेले त्याप्रमाणे इच्छा वागू नये. मग त्यावेळेला जर पेशंटनी किंवा नातेवाईकांनीच नकार द्यावा, मग ट्रीटमेंट चालू ठेवावी. परंतु माणसाची इच्छा काय आहे की अशा स्टेजला मला ट्रीटमेंट देऊन उपयोग काय? तुम्ही कशासाठी खर्च करताय? माझ्या शरीराची चाळण कशासाठी करताय? माझ्या शरीराचं प्रयोगशाळा का करताय? मी जर मानसिक स्थितीमध्ये आहे तर मला 4 दिवस माझे शेवटचे राहिलेले माझ्या नातेवाईकांबरोबर घालवू द्या ना. ह्या इच्छेला नकार द्यायचा किंवा चॅलेंज करण्याचा मला नाही वाटत कोणाला, आणि जर असं काही चॅलेंज होत असेल तर मग ते शंकास्पद चॅलेंज आहे. परंतु प्रश्न अगदी योग्य आणि बरोबर होता की कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे की हे चॅलेंज करता येईल का. परंतु चॅलेंज करायला स्टेजच अशी असते की तो टर्मिनली झालेला असतो पेशंट आणि सगळे प्रयत्न थकलेले असतात आणि डॉक्टरांनी पण हात वर केलेले असतात, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की नाही बाबा आमच्याकडनं जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही सगळं केलंय, आता फक्त देवावरती भरोसा, असं काही वेळेला होतं. आणि त्यावेळेला ते मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र चॅलेंज करणं हे मला नाही वाटत फारसं काही संयुक्तिक होईल किंवा कोणी करेल. थँक्यू सो मच सर. पण असं याच्यातनं बऱ्याच साऱ्या शंकांचं निरसन असं झालेलं आहे आमचं. पुढचा जो प्रश्न आहे तो रोट्रॅक्टर निशांत आंबेकर यांच्याकडनं आहे. ते विचारत आहेत की जर एखाद्या व्यक्तीला 3-4 अपत्य असतील आणि एखाद्या व्यक्तीने जर इच्छापत्रामध्ये फक्त एकाच अपत्यावर जर त्यांची इस्टेट असेल किंवा जे काही गोष्टी असतील त्या जर त्यांच्या नावावर नोंदवून ठेवलेल्या असतील आणि 2-3 अपत्यांना जर त्याच्यावर जर चॅलेंज द्यायचा असेल आणि तो व्यक्ती जर हयात नसेल तर त्या दृष्टीने आपण काय करू शकतो? आपण आता मृत्यूपत्र बद्दल बोलतोय, विल, लिव्हिंग बरोबर. विल बद्दल बोलत नाही. हे विल चॅलेंज करता येईल. समजा तिघांना असं वाटलं की बा एकालाच सर्व संपत्ती दिलेली आणि आम्हाला मात्र आम्ही कायदेशीर वारस असूनही आम्हाला दिलेले नाही. त्याच्यामध्ये बारकावे खूप आहेत. आता ती संपत्ती स्वकष्टार्जित आहे का वडिलोपार्जित आहे? वडिलोपार्जित असेल तर हे जे काही विल तयार केलेलं आहे ते त्या वडिलोपार्जित संपत्तीतल्या त्या माणसाचा जो हिस्सा आहे त्यापुरतंच केलंय का सगळ्या प्रॉपर्टीचं विल केलेलं आहे? अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत आणि ते चॅलेंज नक्की करता येईल. त्या माणसाच्या मृत्यू झाल्यानंतर त्याला जेव्हा त्या बिलला इफेक्ट देण्याची वेळ येते त्यावेळेला कोणीही ते चॅलेंज करू शकतं. सर याच अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की व्यक्ती हयात आहे पण ब्रेन डेड आहे किंवा डिमेन्शिया झालेला आहे आणि त्याला काहीच आठवत नाही किंवा अल्झायमर सारखा रोग झालेला आहे, तर या केसमध्ये पण आपण चॅलेंज करू शकतो का? कारण असं बरेच वेळेला आपण बघू शकतो की मुलांच्या नावावर हयातीमध्ये बरेच सारे जे इस्टेट आहेत किंवा ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या नावावर झालेल्या आहेत पण मुलींच्या नावावर काही झालेल्या नाहीयेत, तर या केसमध्ये आपण चॅलेंज करू शकतो का? शंका अगदी बरोबर आहे, प्रश्नही खूप चांगला आहे. परंतु
कितीही काहीही झालं तरी ज्या वेळेला एक तर ती प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये हे विल नसतं, हे केवळ मला ट्रीटमेंट थांबवा एवढ्यापुरतंच हे विल मर्यादित आहे. आता ह्यांना ट्रीटमेंट थांबवू नका, ट्रीटमेंट चालू ठेवा. तुम्ही जे म्हणताय की हे बिल चॅलेंज करता येईल का, तर चॅलेंज म्हणजे काय की यांची इच्छा आहे ही ट्रीटमेंट थांबवा आणि मी जर शुद्धीत असेन, माझी मेंटल कंडिशन चांगली असेल तर मला माझ्या घरी राहू द्या. ही माझी इच्छाचं चॅलेंज म्हणजे काय की यांची ट्रीटमेंट थांबवू नका, ट्रीटमेंट चालू ठेवा आणि त्यांना हॉस्पिटलमध्येच ऍडमिट राहू द्या. अल्टिमेटली चॅलेंज तुम्ही काय करता की हे जी इच्छा आहे ती योग्य नाही आहे, त्यामुळे त्याची इच्छेला मान देऊ नये आणि जे काही व्यवस्था आहे ती चालू ठेवावी, अशीच आहे ना. त्यामुळे त्यावेळेला ह्या लोकांना काही दिलेलं आहे, मला काही दिलेलं नाही, त्यामुळे ह्याच्या इच्छेला मान देऊ नये, हा फारसं म्हणजे रिझनेबल किंवा एकमेकांना सपोर्टिंग विचार होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे शेवटी डॉक्टरही काय म्हणणार आहे, बरं ठीक आहे तुमची इच्छा आहे तर चालू ठेवतो मग ट्रीटमेंट, मला काही प्रॉब्लेम नाही, असं शेवटी होणार आहे. आणि मग ती ट्रीटमेंट चालू ठेवूनही ज्या कारणासाठी म्हणून ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ते तसंच राहतं कारण त्याच्या मृत्यूपर्यंत, मृत्यू पश्चातही. त्यामुळे ही जी इच्छा आहे, वैद्यकीय इच्छा, मला मिळणाऱ्या ट्रीटमेंट संदर्भातली माझी इच्छा, ही शेवटी टर्मिनली इल झाल्यानंतरच ही त्याला मान द्यायचा किंवा ते एक्झिक्यूट करायची. त्यामुळे तिथे मला वाटत नाही तिथे असं काही चॅलेंज कोणी काही करेल किंवा परिस्थिती निर्माण होईल, आणि केलं तरी त्याचा उपयोग काही नाही. डेफिनेटली सर. सर अजून एक या अनुषंगाने प्रश्न आहे. रोट्रॅक्टर डॉक्टर अमित बोरसे यांचा हा प्रश्न आहे की या केसमध्ये बरेच सारे असे पण पेशंट्स आपण बघू शकतो की जे न्यूरोलॉजिकल इल आहेत आणि कधी वेळेला आपण असं पण बघू शकतो की डॉक्टरांचे जे रिपोर्ट आहेत ते कधी कधी फेक असू शकतात किंवा त्याला आपण चॅलेंज करू शकतो. तर न्यूरोलॉजिकली हा जर पेशंट जर इल असेल किंवा जेव्हा हा आयसीयू वॉर्डमध्ये असेल किंवा डिमेन्शिया, अल्झायमर्स किंवा आपण अफेसिया सारखे प्रश्न बघू शकतो की ज्याच्यामध्ये लँग्वेज त्यांची इम्पेअर्ड आहे, याच्यामध्ये आपण दुसऱ्या डॉक्टरांचा काही सल्ला घेऊ शकतो का यामध्ये? नक्कीच घेऊ शकतो. शेवटी बघा, जी इच्छा व्यक्त केलेली आहे त्या स्टेजला की आता हा आजार बरा होणार नाही अशा स्टेजला त्याला मान द्यायचा आहे, तोपर्यंत त्याचा विचार कोणीच करणार नाही. कुठलाही वैद्यकीय अधिकारी, कुठलाही हॉस्पिटल त्या गोष्टीचा विचार करणार नाही जोपर्यंत अशी स्टेज येत नाही तोपर्यंत. आता ती स्टेज आल्यानंतर डॉक्टर सांगू शकतात की बाबा आता अशी स्टेज आलेली आहे, आणि त्यावेळेला जर तुमच्या नातेवाईकांनीच जर म्हटलं की नाही नाही डॉक्टर साहेब काही असलं तरी आम्हाला ही ट्रीटमेंट चालू ठेवायची, आम्हाला काही ट्रीटमेंट थांबवायची नाही, तर डॉक्टर काहीच करू शकणार नाही. जर त्याच्या पेशंटच्या नातेवाईकांची जर इच्छा आहे किंवा पेशंटची स्वतःची इच्छा आहे की बाबा रे ठीक आहे जे काय आहे ते चालू द्या, जे काय होईल ते बघीन, माझं नशीब, तर मग त्या इच्छेला काही त्या इच्छापत्रावरती कोणीच कारवाई करू शकत नाही. कारण पेशंटला ते इच्छापत्र कधीही बदलता येतं. त्यातली एक महत्वाची गोष्ट मी जी खरंच अनवधानाने सांगायची राहून गेली, त्याच्यामधला एक महत्वाचा क्लॉज या इच्छापत्रामध्ये असा आहे की त्याच्यामध्येच लिहिलेलं असायला पाहिजे की हे जे मी इच्छा व्यक्त करतोय ती मी कधीही विड्रॉ करू शकतो. आता ती विड्रॉ करण्याच्या स्टेजला तो माणूस असला पाहिजे. जर तो त्या स्टेजला नसेल, व्हेजिटेटिव्ह स्टेजला ऑलरेडी गेलेला असेल, तर तो विड्रॉ करण्याच्या परिस्थितीतच नसतो. परंतु अशी स्टेज येऊ शकते एखाद वेळेस. काही वेळेला काय होतं, बोलता बोलता एक गोष्ट लक्षात आली, काही वेळेला काय होतं की मी इच्छापत्र करून ठेवताना जी काही माझी परिस्थिती आहे, आर्थिक असेल, मानसिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक परिस्थिती असेल, ती परिस्थिती काही वेळेला वर्ष, 6 महिन्यांनी किंवा 2 वर्षांनी बदलते, पॉसिबिलिटी आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये मला असं वाटलं होतं की अशी इच्छापत्र करून ठेवावं, ती परिस्थिती बदलल्यानंतर मला वाटायला लागतं की अरे ते इच्छापत्र उगीच करून ठेवलं, तर आपण ते नंतर कॅन्सलही करू शकतो. ज्या पद्धतीने इच्छापत्र नोंदणी होते त्याच पद्धतीने हे इच्छापत्र कॅन्सल पण करता येतं. त्यामुळे जो माणूस तो व्यवस्थित असेल, शुद्धीत असेल आणि त्याला काही परिस्थिती बदललेली असेल, त्याला असं वाटायला लागेल की नाही बाबा रे आता हे इच्छापत्र मी करून ठेवलेलं होतं, परंतु आता सध्याची जी परिस्थिती आहे 2 वर्षानंतरची, त्याच्यामध्ये हे योग्य नाही होणार माझ्या कुटुंबियांसाठी किंवा माझ्यासाठी, तर मी ते रद्द करतो, तर ते रद्द तो करू शकतो. परंतु त्यावेळेला तो त्या परिस्थितीत असायला पाहिजे. डेफिनेटली सर, थँक्यू सो मच.
ॲज अ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट मला सांगावं असं वाटतं की व्हेजिटेटिव्ह स्किल्स म्हणजे याच्यामध्ये आपलं सकिंग, सकलिंग, ब्लोईंग, त्याच्यानंतर डेग्ल्युटेशन म्हणजे आपलं पचन क्षमता, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या व्हेजिटेटिव्ह स्किल्स मध्ये येतात. सर मला आणखीन एक प्रश्न असा आहे की फक्त व्हेजिटेटिव्ह स्किल्स हेच आपण या लॉ मध्ये घेतलं आहे का आपण न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स जसे कॉग्निटिव्ह स्किल्स आहेत ते पण या लॉ मध्ये घेतलेले आहेत? नाही, हे त्या मेडिकल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये याची इच्छा जी आहे, आता मला ट्रीटमेंट थांबवा, इच्छा काय आहे, ही शेवटची इच्छा आहे एखाद्या माणसाची की माझी ट्रीटमेंट थांबवा, मला नॅचरली मरू द्या किंवा शांतपणे मला जे काही राहिलंय माझं आयुष्य ते जगू द्या. ही ही स्टेज ज्या वेळेला येते त्यावेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो ट्रीटमेंट देणारा डॉक्टर आहे त्यांनी ते पहिले ठरवायचे की ही स्टेज आता आलेली आहे का, आणि त्याच्या एकट्यावरती ते अवलंबून नाही, तर त्यांनी ठरवल्यानंतर त्या हॉस्पिटलनी 4 तज्ञ डॉक्टरांची कमिटी बोर्ड तयार करून त्या बोर्डनी ठरवायचंय. म्हणजे जो ट्रीटमेंट देणारा डॉक्टर त्या बोर्डचा मेंबर नसणार आहे. 4 वेगवेगळे वैद्यकीय अधिकारी म्हणा किंवा तज्ञ डॉक्टर त्याच्यावरती परत विचार करणार आहेत. दिली गेलेली ट्रीटमेंट, चालू असलेली ट्रीटमेंट, त्याची परिस्थिती, आलेले रिपोर्ट. मगाशी आपण उल्लेख केला की रिपोर्ट काही वेळेला फॉल्स असतात, तर हे असं म्हणणं हे धाडसाचं होणार आहे, कारण तितका तो तज्ञ त्याच्यामधला असला पाहिजे की हे रिपोर्ट फॉल्स आहेत म्हणणार. तो शेवटी डॉक्टरच ठरवणार आहेत, हे काही ते पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक ठरवणार नाही. त्यामुळे पेशंटनी इच्छा व्यक्त केली, नातेवाईकांनी पण त्याला होकार दिला, तरी सुद्धा ते त्यांच्या हातात नाहीये ट्रीटमेंट थांबवणं. शेवटी त्या मेडिकल बोर्डाने ठरवायचंय, प्रायमरी बोर्डाने ठरवायचंय, मग कलेक्टर साहेबांनी ठरवलेल्या मेडिकल बोर्डाने ठरवायचंय आणि अल्टिमेटली त्याला मॅजिस्ट्रेट साहेबांनी परवानगी द्यायची. त्यामुळे हे 3 बॅरियर्स आहेत मध्ये माझ्या इच्छेला महत्व देण्यासाठी किंवा ती एक्झिक्यूट करण्यासाठी ह्या सगळ्यांची सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की हो आता ही स्टेज अशी आहे की थांबवायला पाहिजे. उगीच त्या माणसाला शारीरिक यातना करणं किंवा त्याचा मृत्यू आपण आता फक्त लांबवणार आहोत. जो 4 दिवसांनी नॅचरल होणार आहे तो 20 दिवस लावणार आहे, 2 महिने लावणार आहे, अशा स्टेजला हे करायचंय. त्यामुळे केवळ इच्छापत्र करून ठेवलं म्हणजे त्याला मान दिलाच जाईल असं नाही. डॉक्टर हो पण म्हणू शकतात किंवा नाही पण म्हणू शकतात. खूप खूप धन्यवाद सर. जसं आपल्याला येस मॅम, मी त्याकडेच बोलतोय. जसं आपण मागे आपल्याला आपल्या प्रेसिडेंट अपर्णाताई मारावार यांनी सांगितलं की आपण फेसबुक लाईव्ह वर पण आहोत आणि सायमल्टेनियसली आपल्या युट्यूब वर पण रेकॉर्डिंग चालू आहे सर. त्याच अनुषंगातनं 2 प्रश्न आहेत. एक जो प्रश्न आहे तो रोट्रॅक्टर प्रिया आहेर बोरसे यांनी विचारलेला आहे. त्यांनी विचारलेलं आहे की डॉक्टरचं क्वालिफिकेशन यामध्ये काही मेन्शन केलेलं आहे का, की तो न्यूरोलॉजिस्टच असला पाहिजे किंवा कार्डिओलॉजिस्ट असला पाहिजे किंवा हा डॉक्टर MBBS असला पाहिजे, BAMS असला पाहिजे किंवा BHMS असला पाहिजे, असं काही क्वालिफिकेशन यामध्ये मेन्शन केलेलं आहे का? म्हणजे प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे, परंतु उत्तर देतो मी. त्या पेशंटला जो काही आजार झालेला असेल त्या आजाराची ट्रीटमेंट देणारे डॉक्टर त्या फील्ड मधले एक्सपर्ट असायलाच पाहिजेत, असणारच आहेत. कॅन्सरचा पेशंट असेल तर त्याला दुसऱ्या कुठल्या तरी फील्ड मधला एक्सपर्ट मला नाही वाटत हिंमत करेल ट्रीटमेंट देण्याची. तर कॅन्सर तज्ञ जो असेल तोच त्याला ट्रीटमेंट देणार आहे. त्याच्यानंतर त्याचं सॅटिस्फॅक्शन झालंय कॅन्सर तज्ञाचं की नाही आता हे हाताबाहेर गेलेली आहे, आता हे ट्रीटमेंटचा काही उपयोग नाही. त्याच्यानंतर जी 4 डॉक्टरांची टीम आहे त्याच्यामध्ये कॅन्सरचं जे तिथलं डिपार्टमेंट आहे हॉस्पिटलचं, त्या डिपार्टमेंटचा मुख्य इन्चार्ज जो असेल तो, आणि मग बाकी फॅकल्टीज मधले जे एक्सपर्ट्स आहेत, जे कॅन्सरचे एक्सपर्ट नाहीत परंतु बाकी फॅकल्टीज मधले एक्सपर्ट आहेत. शेवटी तो जरी कुठल्याही आता न्यूरोलॉजिस्ट असेल किंवा किडनी तज्ञ असेल तर असं होत नाही 20-25 वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर त्याला बाकीच्या फील्ड मधलं काही समजत नाही, असं होत नाही. फक्त त्याची एक्सपर्टीज त्या पर्टिक्युलर फील्ड मधली असते, त्याचा लेटेस्ट अभ्यास त्या पर्टिक्युलर फील्ड मधला असतो. परंतु तो अभ्यास करत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना त्याला बाकी फील्ड मधले सुद्धा ज्ञान असतंच, कारण ते त्यांनी ऑलरेडी शिकलेलं असतं. आणि तो त्यामुळे इतर 4 डॉक्टर जे वेगवेगळ्या फील्ड मधले एक्सपर्ट्स आहेत ते पण मग त्या पेशंटची येऊन तपासणी करतात आणि ते त्यांचा अहवाल तो घेतात. त्यामुळे एखादा आजार झालेला आहे आणि त्या आजाराचा एक्सपर्ट त्याला ट्रीटमेंट देत नाहीये अशी जरी कंडिशन असली समजा, तरी सुद्धा नंतर जे बोर्ड येणार आहे 4 डॉक्टरांचं त्याच्यामध्ये तो त्या आजाराचा एक्सपर्ट असणारच आहे. मग तो त्याचा अभ्यास करणारच आहे.
डेफिनेटली सर, याच अनुषंगाने हा प्रश्न होता की जर कॅन्सर असेल तर ऑन्कोलॉजिस्ट हे क्वालिफिकेशन असणं महत्वाचं आहे का? जर ब्रेन डेड पेशंट असेल तर न्यूरोलॉजिस्ट असणं गरजेचं आहे का? आणि जर दुसरा कोणता, जसं आपण व्हेजिटेटिव्ह स्किल्सचं म्हटलं, त्याच्यामध्ये जे डेग्ल्युटेशनचे सर्जन आहेत, जसे ऑन्कोलॉजिस्ट आहेत किंवा स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहेत, हे असणं गरजेचं आहे का? या अनुषंगाने हा प्रश्न होता. तर त्याविषयी आपण नक्कीच आमचं जे आपण मार्गदर्शन केलंय त्याच्यातनं या शंकेचं निरसन झालेलं आहे. अपर्णा मॅम, मी आपल्याकडे येतो. आपला काही प्रश्न असेल तर कृपया विचारावा. फेसबुकवरती अजून 2 प्रश्न आले होते. त्यामध्ये एक डेथ म्हणजे हे विल आणि लिव्हिंग विल यामध्ये काय फरक आहे ते विचारलं होतं. पण मृत्यूपत्र आणि इच्छापत्र हे दोन्ही तुम्ही एक्सप्लेन केलेच आहे. आणखी एक प्रश्न होता की पॉवर ऑफ अटर्नी आपण कोणाला देऊ शकतो का आणि ती वैध असते का इच्छापत्रामध्ये? इच्छापत्रामध्ये आपण एखाद्या नातेवाईकाचं किंवा मित्राचं किंवा जवळच्या स्नेही माणसाचं नाव देऊ शकतो की इच्छापत्रामध्ये जे इच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्याला संमती द्यायला मी जर त्यावेळेला त्या परिस्थितीत नसेल, मेंटली फिजिकली, तर हा जो माणूस ज्याचं नाव मी दिलेलं आहे त्या माणसाने त्यावेळेला तो योग्य तो निर्णय घ्यावा, असं त्याच्यामध्ये सोय आहे इच्छापत्रामध्ये घ्यायची. आणि मग त्यावेळेला त्या माणसाने तशी जर खरंच वेळ असेल आणि जो तो पेशंट त्या परिस्थितीत नसेल मेंटली फिजिकली विचार करण्याच्या किंवा संमती देण्याच्या, तर मग त्या पेशंटनी जर तो चांगला असता तर काय निर्णय घेतला असता, अशा स्वरूपाचा निर्णय त्या एक्झिक्युटरनी म्हणा किंवा आता तुम्ही जे पॉवर ऑफ अटर्नी म्हटलं तर तो पॉवर ऑफ अटर्नी ऍक्च्युली होत नाही तो, परंतु त्याला ते अधिकार त्याला दिलेले असतात, पॉवर्स दिलेले असतात. त्या माणसाने तसे त्याप्रमाणे वागणं अपेक्षित आहे. पण आहे तशी सोय आहे नक्की. थँक्यू सर. सर, थँक्यू सो मच सर. पुढचा प्रश्न असा आहे सर, खूप सारे प्रश्न येत आहेत, पण त्याच्यामधला आणखीन एक मी जो चूज केलेला प्रश्न आहे तो असा आहे की जे इच्छापत्र आहे ते लिहिलेलं नाही आहे, पण अचानक मेंदूचा पक्षघात झालेला आहे आणि जर प्रॉपर्टीचं जर डिव्हिजन करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो? नाही, त्याला मग ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करावा लागतो. कारण ज्या माणसाची प्रॉपर्टी आहे तो जर त्या परिस्थितीत नसेल, प्रॉपर्टीचं डिव्हिजन करण्याच्या परिस्थितीत, आणि ती प्रॉपर्टी सगळी जर त्या माणसाच्या नावावर असेल, तर मग कोर्टामध्ये याचिका दाखल करून ऍडमिनिस्ट्रेटरची नेमणूक करून घ्यावी लागते कोर्टाकडनं. आणि मग तो ऍडमिनिस्ट्रेटर त्याप्रमाणे ती विभागणी करतो मग प्रॉपर्टीची. धन्यवाद सर. सर, पुढचा प्रश्न असा आहे, जो विचारला गेला एका रोटेरियन कडनंच, पण त्यांचं नाव मी जाहीर नाही करत आहे कारण तो प्रायव्हेटली विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की सर, प्रॉपर्टी खूप सारी आहे, 300-400 एकरची जागा आहे, पण अचानक हृदयाचा विकार झालेला आहे आणि ती जी प्रॉपर्टी आहे ती एखाद्या संस्थेला द्यावी किंवा एखाद्या कोणत्या तरी चांगल्या कॉजला द्यावी असं जर मृत्यूपत्रामध्ये लिहिलं असेल तर ते किती क्रिटिकल बनतं त्या स्टेजमध्ये, आणि त्यासाठी काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर वापरल्या पाहिजेत किंवा त्यामध्ये कोर्टाचे डिसिजन किंवा जे पेपरमध्ये न्यूज देणं असतं, तर याविषयी आपण काही मार्गदर्शन करू शकाल का? नक्कीच सांगू शकेन, कारण हे जे विल आहे की हे मृत्यूच्या पश्चात एक्झिक्यूट करायची गोष्ट आहे. त्यामुळे त्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी जी इच्छा व्यक्त केलेली असते की माझी 400 एकर जमीन आहे या देवस्थानला द्यावी किंवा या संस्थेला द्यावी, अशी जी काही इच्छा केलेली असेल, तर त्या इच्छेप्रमाणे जर बाकी लोकांनी कोणाचं काही ऑब्जेक्शन नसेल, बाकीचे त्याचे जे वारस आहेत, वारस नसतील तर प्रश्नच मिटतो, परंतु बाकीच्या वारसांचं जर ऑब्जेक्शन असेल तर त्याप्रमाणे ते हस्तांतरण होतं त्या प्रॉपर्टीचं. पण कोणी जर त्याला ऑब्जेक्शन घेतलं तर मग मात्र ते शेवटी कोर्टामध्ये जातं प्रकरण, आणि मग कोर्ट ठरवतं की ते जे विल केलेलं आहे ते व्हॉलेंटरी केलेलं आहे ना, त्याची खरंच तशी इच्छा होती ना, आणि मग बाकीच्या लोकांना जी प्रॉपर्टी नाकारलेली आहे किंवा दिली आहे परंतु थोडी दिलेली आहे, तर ती योग्य आहे का वगैरे, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार मग कोर्ट करतात. धन्यवाद सर. सर, खूप सारे प्रश्न आहेत, पण याच्यातला मी शेवटचा प्रश्न घेतोय आपल्यासाठी. प्रश्न असा आहे की वडिलोपार्जित जमीन आहे आणि वडिलोपार्जित जमीन असल्यामध्ये 5 भाऊ किंवा 5 बहिणी, भाऊ बहीण आहेत, आणि याच्यामध्ये जर एखाद्या मोठ्या भावाने
किंवा एखाद्या धाकट्या भावाने एखादं विल लिहून ठेवलेलं आहे, त्या केसमध्ये बाकीचे जे भाऊ भावंड आहेत ते त्या विलला चॅलेंज करू शकतात का नाही? चॅलेंज नक्कीच हयात करू शकतात. आणि कारण- हा याच्यामध्ये त्यांनी मेन्शन पण असं केलंय की ते हयातीमध्ये जर चॅलेंज केलं, सॉरी, हयातीमध्ये असताना जर हे लिहून ठेवलेलं आहे आणि ते जर ब्रेंडेड आहेत, तर त्या केसमध्ये आपण चॅलेंज करू शकतो का नाही? आणि ते फक्त जर त्यांच्या मुला मुलींसाठी जर आपण जर त्यांनी फक्त लिहून ठेवलेलं असेल आणि इतर भावंडांना आणि बहिणींना त्यातनं वगळण्यात आलं असेल, तर त्यामध्ये आपण चॅलेंज करू शकतो का नाही? नाही, कसं आहे, हा विषय खरंच खूप वेगळा आहे आणि खूप मोठा विषय आहे. थोडक्यामध्ये मी त्याचं एक्सप्लेन करतो. मगाशी तुमच्या बोलण्यात असं आलं, म्हणजे प्रश्नातला एक पहिला मुद्दा असा होता की ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि 3-4 भाऊ आहेत, 3-4 बहिणी आहेत. आता जर अशी जर प्रॉपर्टी असेल, तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असल्यामुळे त्या संपूर्ण प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र किंवा त्या मृत्यूपत्रात त्या संपूर्ण प्रॉपर्टीची विल्हेवाट कोण्या एका प्रॉपर्टी धारकाला किंवा वारसाला करता येणार नाही. आणि ती जर करायचीच झाली तर त्या प्रॉपर्टीमध्ये त्याचा जेवढा म्हणून काही हिस्सा आहे, म्हणजे 4 भाऊ आहेत, 4 बहिणी आहेत, मग 4 भाऊतला एक भाऊ वारलेला असेल तर त्याची पत्नी, त्यांना झालेली मुलं, असं ते गणित वाढत जातं. परंतु तरी सुद्धा एवढं सगळं गणित करूनही तो जो मृत्यूपत्र लिहून ठेवणारा इसम आहे, त्याचा जो शेअर त्याच्यामधला जो आहे त्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा 1/6 असेल, 1/10 असेल, 1/16 असेल, 1/25 असेल, तर त्या शेअर पुरतं फक्त ते मृत्यूपत्र ग्राह्य धरलं जाईल. परंतु बाकीची प्रॉपर्टीचं पण त्यांनी जर काही विल्हेवाट लावण्याचा त्या मृत्यूपत्रात प्रयत्न केला असेल तर ते नाकारलं जाईल. आणि ते जर चॅलेंज होणार असेल तर कोर्टही त्याच्या शेअर पुरता फक्त विचार करेल, बाकीच्या शेअरचा त्या मृत्यूपत्राद्वारे विचार होणार नाही. मग तो धन्यवाद सर. जिवंत असला तरी चॅलेंज झालं तरी, मृत्यूनंतर चॅलेंज झालं तरी, आयदर वे. धन्यवाद सर. सर, शेवटचा अगदी शेवटचा प्रश्न घेतो, कारण हा प्रश्न मला अगदी नाकारता येणार नाही, कारण हा आमच्या लिटरसी डायरेक्टर आहेत सुचेता सौंदाणकर आणि माझ्या आई आहेत, त्यांनी विचारला आहे, त्याच्यामुळे मला बिलकुल नाकारता येणार नाही. त्यांचा प्रश्न असा आहे की 10 भावंड आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना नात नाती आहेत किंवा त्यांचे जे काय म्हणतो मुलं मुली आहेत, तर हयातीमध्ये आपण लिहून ठेवलेलं आहे की यांच्या मुला मुलींना मिळावं, आणि हयातीनंतर किंवा हा जो इसम आहे तो जर ब्रेन डेड झालेला असेल किंवा हा जर इसम ब्रेन डेडमुळे किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेममुळे जर कदाचित दगावला असेल, तर या केसमध्ये आपण काय करू शकतो? नाही, आता ह्या कॉन्टिंजन्सीज आल्या आहेत. खूपच टेक्निकल आणि तांत्रिक मुद्दे याच्यामध्ये खूप आहेत. ते आता सांगणं योग्य होणार नाही. तेवढा माझा अभ्यासही नाही, कारण गेली 30-35 वर्ष मी फक्त क्रिमिनल लॉवर प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे सिव्हिलचं मी कॉन्फिडेंटली पण तुम्हाला काही चुकीचं सांगू शकत नाही. परंतु ह्या कॉन्टिंजंट जी विल आहे, किंवा असं झालं तर किंवा तसं झालं तर, अशा स्वरूपाची जी विल्स असतात, तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीप्रमाणेच त्या विलचं असेसमेंट कोर्टामध्ये होईल. त्यामुळे मला काही फार त्याच्यावरती आता प्रकाश टाकता येणार नाही. थँक्यू सो मच सर. मला असं वाटतं आपण अपर्णा मॅम कडे जावं. अपर्णा मॅम, जर फेसबुकवर काही प्रश्न असतील तर आपण कृपया सरांना विचारावं. आपण फेसबुकचे सगळे प्रश्न घेतलेले आहेत. ओके मॅम. तेच होतं की लिव्हिंग विल आणि डेथ विल मध्ये काय फरक आहे, आणि मला वाटतं सरांनी त्यावर चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी जर पूर्ण व्हिडिओ तो परत एकदा बघितला तर त्यांना ते नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि बाकी तर सगळ्यांना खूप आवडलाय लेक्चर. खूप सगळ्यांचे कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत फेसबुकवरती पण. बोलू थोडं 1-2 मिनिटं? हो. एका प्रश्नाची खरी मी वाट बघतोय. म्हणजे आता काही मेडिकल डॉक्टर सुद्धा काही सहभागी आहे त्याच्यामध्ये. हो. हे सगळं झालं, लिव्हिंग विल झालं, त्याप्रमाणे टर्मिनली पेशंट होता, परंतु तो योग्य मानसिक स्थितीमध्ये आहे किंवा घरी जाऊन त्याच्या नातेवाईकांमध्ये राहण्याच्या परिस्थितीत आहे, परंतु त्याचा आता आजार मात्र बरा होणारा नाही, आणि म्हणून त्याचा आजाराची ट्रीटमेंट थांबवली, पण त्याला पेन किलर्स मात्र चालू आहेत, कारण त्याला बाकी त्रास होऊ नये. त्या माणसाची काळजी कोणी करायची? ज्याला पॅलिएटिव्ह केअर आपण जे म्हणतो, कारण हे झालं सगळं तर हॉस्पिटलमध्ये असताना, आणि त्याला बऱ्या होण्यासाठी ट्रीटमेंट त्याची थांबलेली आहे, परंतु तो तर अजून जिवंत आहे, आणि काही वेळेला तो मेंटली फिट असतो, काही वेळेला तो चालता फिरता पण असतो.
तर याची काळजी कशी करायची किंवा कोणी करायची हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी पॅलिएटिव्ह केअर किंवा हॉस्पिस केअर किंवा एंड ऑफ लाईफ केअर अशा स्वरूपाच्या ज्या संस्था आहेत किंवा अशी जी ट्रीटमेंट दिली जाते ती त्याच्यामध्ये मोडते. नॉट नेसेसरीली आता पॅलिएटिव्ह केअर जी म्हणतोय ती त्याला खूप वाईड मिनिंग आहे. परंतु हॉस्पिस केअर किंवा एंड ऑफ द लाईफ केअर ह्या ज्या प्रकारचे केअर्स आहेत त्याच्यामध्ये अगदी तो टर्मिनली अगदी ते मृत्यूशय्येवरती तो माणूस आहे, तर त्यावेळेला त्याची जी काळजी ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, तो घरी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल, तर त्याला ती त्याच्यामध्ये मोडते. परंतु पॅलिएटिव्ह केअरचं स्वीपिंग जास्त मोठं आहे. कारण जरी तो टर्मिनली इल नसेल किंवा तो आजारी असेल, गंभीर आजारी असेल, ट्रीटमेंट चालू असेल, तर त्याची काळजी कशी घ्यायची, तर ह्या संदर्भातला खूप एक महत्वाचा विषय तो माहिती नसतो लोकांना. किंवा असं नसतं कारण कुटुंबातला सदस्य असला एखादा माणूस पेशंट, तर त्याची त्या कुवतीप्रमाणे किंवा त्यांच्या माहितीप्रमाणे काळजी घेतली जाते. परंतु काही गोष्टी अशा असतात की सोप्या असतात परंतु त्या माहिती नसतात कुटुंबियांना. तर तो एक अगदी वेगळा विषय आहे पॅलिएटिव्ह केअर. छोट्या छोट्या गोष्टी असतात. एखादा वृद्ध माणूस असतो, 80-85 वर्षाचा वय असतं, थोडासा आजार झालेला असतो, फार गंभीर आजार नसतो, परंतु झोपून असतो घरी. मग तो झोपून असल्यानंतर त्याला काय त्रास असतो, बेड सोर्स होत असतात, प्रातर्विधी करायला किंवा नॅचरल कॉल्स असतात त्याच्यासाठी त्याला त्रास होतो. सगळी त्वचा शुष्क पडलेली असते, त्याला सारखी तहान लागत असते, डोळे कोरडे पडतात, अनेक गोष्टी असतात. त्याचं स्पंजिंग कसं करायचं, ह्या सगळ्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण त्या माणसाचं त्या स्थितीतलं जगणं सुसह्य करू शकतो. अशा स्वरूपाची जी केअर आहे, ज्याला ट्रीटमेंटचा भाग त्याच्यामध्ये नसतो, म्हणजे तो आजार बरा व्हावा हा हा वेगळा प्रकार आहे, तो चालूच असतो एकीकडे. परंतु तो आजारी असताना तो आजार त्याला सुसह्य कसा होईल, त्याला कमीत कमी त्रास कसा होईल, त्याला कमीत कमी वेदना कशा होतील, त्याचं जगणं जे आहे ते शांतपणे आणि सगळ्यांना सुसह्य कसं होईल, अशा स्वरूपाचं जी ट्रीटमेंट आहे त्याला पॅलिएटिव्ह केअर म्हणतात. हाही एक मोठा विषय आहे. या संदर्भात सुद्धा जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. जो तो आपल्या कुटुंबियाची काळजी घेतोच त्या परिस्थितीमध्ये, परंतु आणखीन एक छोट्या छोट्या गोष्टी जर त्या कुटुंबियांना जर माहिती असतील तर सगळ्यांनाच ते खूप सोयीचं जातं. तर हाही विषय एक चर्चासत्राचा होऊ शकतो चांगला. त्याच्यासाठी खूप चांगले एक्सपर्ट्स, काही संस्था या संदर्भातल्या केअर घेणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्यातले जर एक्सपर्ट्स आपण बोलवून त्यांचा जर विचार आपण ऐकले, मलाही सहभागी करून घ्या त्याच्यामध्ये, तर त्यांचे जर विचार आपले ऐकले तर आपल्या सगळ्या सभासदांना ते जे सांगतील तर त्या लोकांना त्याची माहिती नक्की होईल. धन्यवाद. सर तर धन्यवाद. नक्कीच सर, रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने आम्ही नक्कीच आपल्याला असं आश्वासन देतो की जे आपण म्हटलं पॅलिएटिव्ह केअर बद्दल, याच्याबद्दलचं एक डेलिकेट्स आपण बोलवून त्यांचं चर्चासत्र नक्कीच आपण अरेंज करू शकतो आणि याबद्दलचं मार्गदर्शन मॅक्झिमम लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो, ही मी आपल्याला या माध्यमातून एक ग्वाही देतो. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की बरेच सारे जे पेशंट असतात ते सायकोलॉजिकल कंडिशन मध्ये असतात, जसं की स्क्रिझोफेनिया झालं. स्क्रिझोफेनियामध्ये मधूनच स्क्रिझोफेजिया पण होतो, भाषेचा पण प्रॉब्लेम होतो. बरेच सारे पेशंट असे असतात की मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे बोलण्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम होऊन अफेसिया होतो. किंवा बरेच सारे पेशंट असे आहेत की ज्यांना डिस्फाजिया होतो, की जे स्लरिंग स्पीच आहेत आणि ज्यांनी आपलं इच्छापत्र लिहिलेलं नाहीत पण मेंटल स्टेज मध्ये चांगले आहेत. किंवा स्क्रिझोफेनियामध्ये पण आपण असं पाहिलेलं आहे की रिकव्हरी स्टेज चांगली आहे. किंवा बरेच सारे मनोरुग्ण आहेत ज्यांना इच्छापत्र लिहिण्याची म्हणजे इच्छापत्र व्यक्त करण्याची गरज अशी वाटते किंवा करण्याची इच्छा असते पण ते करू शकत नाही. अशा केसमध्ये आपण त्यांना काय मार्गदर्शन कराल? नाही, अशा केसमध्ये जर इच्छापत्र करून ठेवायचं असेल तर एकतर त्यांच्या घरच्या लोकांची म्हणजे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची त्याला संमती पाहिजे. म्हणजे तो माणूस त्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत नसेल किंवा निर्णय घेतोय परंतु नक्की काय करायचं, नक्की कसं सांगायचं असं पण त्याला समजत नसेल, तर मग त्याचे जे जवळचे नातेवाईक आहेत तर त्यांची यासाठी खूप मदत होणार आहे. आणि अल्टिमेटली हे सगळं इच्छापत्र लिहून ठेवायचे ते मॅजिस्ट्रेट साहेबांपुढे, जज पुढे लिहून ठेवायचे. त्यामुळे ते स्वतःची खात्री पण करून घेतात त्यावेळेला की हा माणूस या परिस्थितीमध्ये आहे तर खरंच हे इच्छापत्र तो लिहून ठेवतोय ते त्याला नक्की माहितीये का. कारण ते महत्वाचा मुद्दा आहे की आपण जी इच्छा व्यक्त करतोय त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत. अल्टिमेटली तुम्ही सगळी ट्रीटमेंट थांबवता म्हणजे
शेवटी मृत्यूचं आमंत्रण येते. फक्त मी काय म्हणतो की मला ट्रीटमेंटमुळे आता जो त्रास होतोय तो थांबवा आणि तो त्रास कमीत कमी होईल एवढीच पेन किलर्स द्या, असं जे म्हणतोय ते म्हणताना त्याची रिपरकेशन्स किंवा त्याचे परिणाम हे माझ्या मृत्यूमध्ये आहेत, हे त्या माणसाची कपॅसिटी त्यावेळेला आहे का हे बघितलं जातं. हे त्यावेळेला बघितलं जातं आणि तसं जर त्यांच्या लक्षात आलं की येस त्याला ती समजून आहे, तो हे समजून उमजून करतोय ते, तर मग एखाद्या वेळेस कोर्टही त्याला परवानगी दिली इच्छापत्र लिहून ठेवायला. धन्यवाद सर. मला वाटतं खूप सारे प्रश्न झालेले आहेत आणि अतिशय मार्मिकपणे आणि अतिशय मला वाटतं व्यवस्थितपणे सर आपण मराठी लँग्वेज मध्ये म्हटलं तर व्यवस्थितपणे आपण त्याची उत्तरं दिली आहेत आणि सगळ्यांचं जे शंका निरसन आहे ते या माध्यमातून झालेलं आहे. अपर्णा मॅम, अजून काही प्रश्न असतील तर आपण त्याच्याकडे जाऊयात, नाहीतर आपण जे कार्यक्रम आहे त्याच्या उत्तरार्धाकडे येऊयात. फेसबुक वरती बरेच प्रश्न आले आहेत, पण त्या प्रश्नांचं उत्तर, त्या सगळ्या शंकांचं निरसन सरांनी बऱ्यापैकी केलेलं आहे. कॉमन प्रश्न होते त्यामुळे ते सगळ्यांना कळलेच असणार. मला वाटतं आता तू आउट ऑफ थँक्स कडे जावं. सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. सगळे मला वाटतं सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असणार बऱ्यापैकी. आणि एकदा लॉकडाऊन संपल्यानंतर आपण लाईव्ह असं पण सगळ्यांचं एकदा लेक्चर ठेवू, तेव्हा जास्त मजा येईल. अजून जास्त लोक राहतील आणि जास्त आपण समोरासमोर असेल की अजून जास्त प्रश्न, आपल्याला जास्त चांगलं डिस्कशन होईल. तसं आज खूप चांगला चर्चा झाली. सगळ्यांनी खूप छान सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. ऍक्च्युअली लिव्हिंग विल हा त्यांचा विषय असतानाही त्यांनी डेथ विल बद्दलही बरीच माहिती दिलेली आहे. त्यामुळे धन्यवाद सर. मी म्हटल्याप्रमाणे 20-25 पुस्तकं जर तुमची इच्छा असेल तर मी देऊ इच्छितो. नक्की सर, नक्की. आणि मी प्रयत्न असा करतोय आता त्याचं इंग्लिशमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण ट्रान्सलेशन होईल. त्याचं ते शेवटाला आलंय, आता प्रिंटिंगला जातील ती दोन्ही पुस्तकं. इच्छा अशी आहे की भारतभर हे सगळा विषय पोचावा आणि त्याच्यावरती सगळ्या स्तरांवरती चर्चा व्हावी. तो एक प्रयत्न मी करतोय. खूप छान, खूप छान सर. थँक्यू सो मच. खूप म्हणजे अतिशय प्रॅक्टिकली हिंट फॉर क्रिमिनल ट्रायल हे सर आपलं एक पुस्तक आहे जे मला माहिती आहे, आणि सुखांत जीवनाचा हे आपलं एक पुस्तक आहे. मला असं वाटतंय की जर हे पुस्तक जर सगळ्यांनी वाचलं आणि सगळ्यांनी जर याचं अनुकरण केलं तर नक्कीच जे सुखांत जीवनाचं आहे त्याच्याकडे आपण वळूया. आणि जे लिव्हिंग डीड बद्दल सर आपण सांगितलं आणि त्याच्यानंतर जे आपलं मृत्यूपत्र आहे याच्याबद्दल पण जे आपण शंकांचं निरसन केलं ते खरंच आमच्यासाठी खूप बहुमूल्य असं मार्गदर्शन होतं. दुसरी गोष्ट सर, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पण आपण बरेच सारे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी, जसं मी म्हटलं की रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीचा प्रयत्न असा असतो की आम्ही सगळ्यांच्या घराघरात जातो आणि सगळ्यांच्या मनामनात पोहोचतो. तर या माध्यमातून नक्कीच आपल्या लेक्चरमुळे आम्ही सगळ्यांच्या घराघरात तर नक्कीच पोहोचलेलो आहेत, पण मनामनात पण नक्कीच पोहोचलेलो आहेत. त्याबद्दल मी ऍडव्होकेट भिडे सर यांचं खूप खूप अभिनंदन पहिल्यांदा करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छाही देतो. मी सर खूप लहान आहे पण तरी सुद्धा आपल्याला आमच्या वाटचालीस रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि आपले खूप धन्यवाद मानतो की आपण आपलं जे बहुमूल्य मार्गदर्शन आहे ते आज आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. नक्कीच झूमच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षक लाभलेले आहेत. युट्यूबवर याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपण बऱ्याच सारे व्ह्युअर्स पर्यंत पोहोचलेलो आहेत. आणि जसं आपण सांगितलं की आपण पुढच्या सत्रांमध्ये चर्चासत्र आयोजित करू शकतो, तर नक्कीच मी आपल्याला आमच्या अध्यक्षांच्या वतीने अशी ग्वाही देतो की आम्ही नक्कीच या चर्चासत्राचं आयोजन करण्याचा प्रयत्न करू येत्या काही दिवसांमध्ये. पण करोनाच्या एका संकट काळातनं चाललेलो आहोत आणि प्रिकॉशन्स घेणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रेसिडेंट मॅम जसं सांगतात, घरी राहा, सुरक्षित राहा आणि प्रिकॉशन्स घ्या, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले रोटरीचे सगळे पदाधिकारी, सर आपण भिडे सर, ऍडव्होकेट भिडे सर, आपण जे आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि आमच्यापर्यंत आपले विचार पोहोचवले आणि आपण जे आपलं पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे पीडीएफच्या माध्यमातून, ई माध्यमातून,
ते आम्ही नक्कीच आमच्या रोटरीच्या सदस्यांपर्यंत, जे आमचे 90 ते 95 क्लब्स आहेत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि जे सगळे पदाधिकारी या मीटिंगसाठी उपस्थित होते, जे या चर्चासत्रासाठी उपस्थित होते, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. ट्रेझरर ब्रिजमोहन लोगानीजी, व्हाईस प्रेसिडेंट प्रवीण मारावारजी, आमचे सेक्रेटरी पगार सर, तसेच पास्ट प्रेसिडेंट सुनील सौंदाणकरजी, लिटरसी डायरेक्टर सुचेता सौंदाणकरजी, तसेच आमचं जे युथ विंग आहे सर रोट्रॅक, त्याच्यामध्ये पण आमचे बरेच सारे डॉक्टर्स आहेत ज्यांनी आपल्याला बरेच सारे प्रश्न विचारले, ते पण या माध्यमातून जोडले गेलेले होते. मी त्या सगळ्यांचे खूप सारे आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने असं जाहीर करतो की आजचा प्रोग्राम हा आपला संपलेला आहे. आणि सर, आपण आमच्याशी जोडले गेलेला आहात. आम्ही रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने हे नेहमी सांगत असतो की आमच्याकडे इनकमिंग हे नेहमी फ्री असतं, पण आउटगोईंगला चार्जेस लागतात. त्याच्यामुळे तुम्ही इनकमिंग झालेले आमचे सदस्य आहात आणि आपण रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीशी जोडले गेलेले आहात. आणि नेहमी आमच्या जेव्हा फिजिकल मीटिंग्स होतील, जेव्हा कोविड रिलॅक्स होईल, त्यावेळेला आपण आमच्या मीटिंगसाठी यावं आणि आमच्यासाठी जोडले जावात, ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर, खूप खूप धन्यवाद. हे जे चर्चासत्र होतं आणि हे जे आपले विचार होते, हे आमच्यासाठी खूप सारे बहुमूल्य होते. ओव्हर टू यू अपर्णा मारावारजी. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. लॉकडाऊन संपल्यानंतर जसं शंतनूनी म्हटलं तसं आपण एकदा एक लाईव्ह सेशन नक्कीच घेऊया. आणि तुम्ही म्हणालात ते पण सेशन आपण लवकरात लवकर घेऊया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कार्यक्रम संपला असं जाहीर करते.